जागवल्यात. निवडणुकीचं कव्हरेज करायला निघालेले व्यंकटेश सर म्हणजे व्यंकटेश सर आणि बातमी याचं नेमकं नातं कसं होतं, इथे अनेकांना जे गेली अनेक वर्ष पत्रकारितेच्या लोकांशी सगळ्या संबंधित आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे किती पॅशनेटली ते काम करायचे. आणि त्यातच अर्थातच प्रवास करत असताना हा सगळा दुर्दैवी प्रसंग घडला. त्यानिमित्ताने दरवर्षी त्यांची आठवण जागवावी म्हणून या लेक्चर सिरीजला सुरुवात झाली. यामागचा नेमका थॉट काय आहे आणि आतापर्यंत अनेक मान्यवर लोकांचं इथे व्याख्यान झालंय. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर फील्डमध्ये काम करत असलेल्या प्रत्येकाला प्रेरणा मिळावी या निमित्ताने दरवर्षी या व्याख्यानाचं आयोजन करण्यात येतं. या मागची नेमकी संकल्पना काय आहे हे सांगण्यासाठी मी प्रतिभा चंद्रन यांना प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करते. आजचे प्रमुख व्याख्याते मिलिंदजी खांडेकर. व्यंकटेश्वरच्या प्रेमाखातर वर्षानुवर्ष सगळे आवर्जून इथे उपस्थित असणारी मंडळी इथे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली आहेत. चपळगावकर कुटुंब अर्थातच आहे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे सुद्धा सहकार्य पहिल्या व्याख्यानापासून सातत्याने राहिलेलं आहे. या व्याख्यानामागे भूमिका अशी होती की तो काळ खूप आजच्यासारखा डिजिटल प्लॅटफॉर्मचा नव्हता, इतके चॅनल्स नव्हते, मोजके पत्रकार आणि इनडेप्थ स्टोरीज नाही केल्या तर झापणारे संपादक अशी सगळी अपेक्षा. आणि त्या काळात आमची इलेक्ट्रॉनिक मीडियाची जी पत्रकारिता होती ती आमच्या सगळ्यांची एकाच वेळी सुरू झाली. त्यावेळी बातमीच्या मागे जाण्यासाठी खूप तळमळ असायची, कारण स्मार्टफोन्स नव्हते, व्हिज्युअल्स तुम्ही घेतले तरच व्हिज्युअल्स, दुसऱ्या कोणाचे व्हिज्युअल्स वापरणं वगैरे शक्य नव्हतं. आज आवर्जून उल्लेख पंकज खेळकरचा सुद्धा करावासा वाटतो, कारण पंकज पण त्यामध्ये होता आणि तो आमच्या आधीपासनं थोडे वर्ष दूरदर्शनला वगैरे काम करत असल्यामुळे फायर कॉर्ड नावाची जी एक ती 4-5 हजाराला येणारी एक वायर असते ती त्याच्याचकडे होती आणि मग ती आम्हाला फीड ट्रान्सफरसाठी लागायची, तेव्हा आम्ही त्याच्या खूप विनवण्या मनधरण्या वगैरे करायचो. पण असा सगळा तो काळ होता. पंकजनी, व्यंकटेशनी, आज इम्तियाज नाहीये बहुधा इथे, येणार होता, तो होता बरोबर, मी होते, अद्वैत होता अर्थातच, अरुण वगैरे मंडळी पण नंतर जॉईन झाली आणि हा परिवार जो आहे तो विस्तारत गेला. मी जेव्हा परिवार म्हणते याच्या मागे मुख्य कारण असं की खरंच ती भावना आम्ही म्हणायला म्हणत नव्हतो, तर आम्ही ती जगलो. की बातमीमध्ये स्पर्धा कशी असावी, तर बातमीमध्ये स्पर्धा पराकोटीची होती, कारण तेव्हा एक्सक्लुझिव्हिटीला महत्व होतं, इनडेप्थ रिपोर्टिंगला महत्व होतं आणि ते वेगळं करावंच लागायचं. पण काही नियम आणि काही संकेत इतके पाळायचो की जर माझी एक्सक्लुझिव्ह बातमी असेल तर ती मी माझ्या या सहकाऱ्यांबरोबर चर्चा जरी केली तरी ते जाऊन कधीही ती ब्रेक करायचे नाहीत. म्हणजे काही जी मूल्य, काही एथिक्स, त्याची चौकट जी होती ती पाळणारी ही चौकडी होती. त्यांच्याबरोबर मी एकटी अर्थात जॉईन झाले. वर्षभर कॅमेरा स्वतः करायला लागला. विनोद दुवाजींसारखे संपादक होते. जमतील त्या सगळ्या चुका केल्या, पण या सहकार्यांनी त्यावेळी खूप सांभाळून घेतलं. ही 2003 ते 2009 पर्यंत चालू असताना आम्ही एकमेकांच्या साह्याने, मदतीने वाढत आणि घडत असताना 2009ची ती निवडणूक आणि शरद पवार हे तुळजापूरला
जाऊन देवीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार आहेत असं कळल्यामुळे व्यंकटेश निघाला. खरं म्हणजे मी त्याच्याच गाडीत त्याच्यासोबतच जायची, कारण जाण्याचे हे होते, पण मला एक लाईव्ह आल्यामुळे मी मागे थांबले आणि मी एक तासाभराने निघाले आणि तो प्रसंग घडला. त्यावेळी इम्तियाज, अद्वैत वगैरे पंकज हे राहुल गांधी येणार आहेत म्हणून दुसऱ्या ठिकाणी गेलेले होते आणि आम्ही इकडे चाललेलो होतो. त्यानंतर एक लक्षात आलं की व्यंकटेशला जेव्हा आम्ही गमावलं त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे, बातमीच्या मागे किती तळमळीने किती तडफडीने हा माणूस फिरायचा. कारण कितीतरी वेळ असं व्हायचं की पेट्रोलमधली भेसळ आहे आणि त्याचं त्यांनी बातमी केली आहे, त्याच्या मागे लोक लागलेत, वेगाने गाडी चालवत निघालाय, म्हणजे असं सगळं नेहमी. किंवा ती शिकारीची जी केस आहे, पोचिंगची केस, त्याच्या ती जी लावून धरली होती, मोठे राजकारणी त्याच्यामध्ये होते, ही सगळ्या केसेस तुम्हाला आठवत असतील तर यामध्ये या सगळ्या मंडळींनी त्या बातमीच्या साठीचं जी धडपड आहे, तळमळ आहे ती दाखवली. एकमेकांना हवी तिथे मदत सुद्धा केली, हवी तिथे स्पर्धा पण केली. पण ती आधी इतकी निकोप अशा स्वरूपाची स्पर्धा होती की संध्याकाळी आम्ही परस्परांच्या घरी जाऊन जेवायचो, एकमेकांचा म्हणजे सगळं कुटुंब एकत्र असायचं, अनेक ट्रिप्स आम्ही बरोबर करायचो आणि त्या भावनेतून जगलो. व्यंकटेश गेल्यानंतर खूप ती पोकळी जी आहे ती जाणवायला लागली. हळूहळू प्रत्येक जण आपापल्या व्यापामध्ये झाला, पण असं वाटलं की या मित्राच्या स्मृती जाग्या ठेवल्या पाहिजेत. आणि त्यानंतर ह्या व्याख्यानमालेची सुरुवात केली. ती यासाठी केली की पत्रकारितेचे विद्यार्थी इथे आहेत, पत्रकारांनी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून एक निर्णय असा घेतला की यासाठी कोणाकडनं पैसे घ्यायचे नाहीत, स्पॉन्सरशिप घ्यायची नाही, आणि हे आपण मिळून फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश म्हणून करायचं. आणि सोबत पत्रकार संघ अर्थातच त्यांच्या ह्या व्हेन्यूमुळे होता. ते उलट कितीतरी वेळा विचारतात की यावेळी आपलं व्याख्यान कधी आहे, म्हणजे आपण हॉल दुसऱ्या कोणाला देणार नाही. तर धन्यवाद. पण पत्रकारितेमधले सगळे प्रवाह, आज जो विषय आहे तो तांत्रिक आणि AI क्रांती या उंबरठ्यावर आपण उभे असताना ते मिलिंद सर तुम्हाला विस्ताराने सांगतायत. पण गेली 32 वर्ष रेडिओ, प्रिंट, टेलिव्हिजन आणि आता डिजिटल असं काम करत असताना मी यातले सगळी स्थित्यंतर जगले आणि एक लक्षात आलं की बदलाबरोबर जुळवून घेतलं नाही तर तुम्ही मागे पडता. पण बातमीचा आत्मा हरवत चाललाय याची खंत खूपदा वाटते. त्या पद्धतीने इनडेप्थ मागणारे संपादकही विरळा होत चालले आहेत आणि तसं काम करणारे रिपोर्टर सुद्धा विरळा होत चालले आहेत. या सगळ्या याच्यामध्ये आम्ही दुसराही सहकारी, मी ज्याचा आता उल्लेख केला, पंकजला गमावलं. आणि हे दोघही जण एक पुढे करायचंय, कसं करायचंय हे जे आहे ते मिलिंद सर सांगणार आहेत. तुम्ही सगळेजण व्यंकटेशच्या प्रेमाखातर दरवर्षी येता, खरंच आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद प्रतिभा. बातमीच्या ज्या निकोप स्पर्धेचा प्रतिभाने उल्लेख केला, मला एक आठवत आहे. म्हणजे अर्थात जसं प्रतिभा म्हटली की इम्तियाज सर, प्रतिभा, अद्वैत सर, पंकज सर, या सगळ्यांमध्ये तर स्पर्धा असायचीच, व्यंकटेश सर. पण एकदा मी कमांड हॉस्पिटलला कुठल्या तरी बातमीसाठी गेलो होतो. रूपा तेव्हा TV9ला काम करत होती आणि व्यंकटेश सर, रूपा आणि आम्ही काही जण असे सगळे एकत्र होतो. आणि काही वेळाने व्यंकटेश सर काही वेळासाठी मध्ये काही मिनिटांसाठी गायब झाले आणि एक साधारण 5-10 मिनिटांनी जेव्हा ते परत आले तेव्हा ते रूपाला म्हणाले की पुण्यातले एक बांधकाम व्यावसायिक होते जे निवडणूक लढवणार होते. आता पुण्यातल्या लोकांना सांगायची गरज नाही ते कोण होते ते, पण ही बातमी मी चालवली, आता तुला चालवायची असेल तर बघ म्हणून. म्हणजे तिलाही ती कोणती बातमी चालवतायत, कशासाठी गायब झाले याची कल्पना न देता बातमीसाठीचं पॅशन हे कायम जागवत ठेवायचे. पंकज सरांचाही प्रतिभाने उल्लेख केला. त्यांच्या बाबतीत तर मला वाटतं अनेक आठवणी अशा प्रकारच्या एक्सक्लुझिव्ह बातम्या ब्रेक करण्याच्या, वेगळ्या बातम्या करण्याच्या अनेकांना आठवत असतील. यानंतर अर्थातच पाहुण्यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, मंगेश पल्ले आणि प्रतिभा यांना विनंती करते की त्यांनी खांडेकर सरांचं स्वागत करावं.
यानंतर मी मयुरेशला विनंती करते की त्यांनी पाहुण्यांची ओळख आणि त्याचबरोबर आजचा जो विषय आहे त्याविषयी थोडक्यात सांगावं. कार्यक्रमामध्ये सुरुवातीला सर बोलणार आहेत आणि त्यानंतर प्रश्नोत्तरांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आलाय. तर सरांचं व्याख्यान झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण सेकंड पार्टमध्ये हो. मयुरेश. स्वागत आहे सगळ्यांचं. अर्थात व्यंकटेशवर प्रेम करणारे सगळेजण आपण इथं जमलो आहोत. हा उल्लेख अगोदरही झाला की व्यंकटेश, पंकज या सगळ्यांना मिलिंद सरांनीच आणलं, मेंटॉर केलं. आणखी एक छोटं, इथं बरेच जण असे बसलेत, माझ्यासहित एक किमान 10 जण असे आहेत की ज्या सगळ्यांची रिक्रुटमेंट 2007 साली याच पुण्यामध्ये मिलिंद सरांनी केली आणि त्यातून सगळ्यांचं इथं करिअर सुरू झालं. त्यामुळं मिलिंद सरांसाठी इथं येणं हे एक वेगळीच महत्वाची गोष्ट आहे. राहुल आहे, मेघराज आहे, निनाद आहे. एक छोटंसं गेट टुगेदरच इथं होतं आहे आणि त्यावेळेस व्यंकटेशची आठवण होणं हे जास्त आर्त आठवण होणं हे स्वाभाविक आहे. मिलिंद सरांबद्दल आपण सगळेजण त्यांना पाहतो आजकाल. ते आम्ही जेव्हा टीव्हीमध्ये आलो, जेव्हा सरांनी आम्हाला रिक्रूट केलं, तेव्हा ते स्क्रीनच्या बाहेर असायचं आणि हा प्रश्न कायम आम्हाला पडायचा की एकेकाळी आज तकवर सतत बघितलेलं मिलिंद खांडेकर आता टीव्हीवर का नको म्हणतायत. पण गेल्या काही काळामध्ये विशेषतः ते तक चॅनल्स मध्ये आणि मुंबई तकला आल्यावर ते जास्त स्क्रीनवर दिसत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांना अनेकदा फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन तिथं पाहिलं असेल. जवळपास 3 दशकांचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे. आज भारताच्या मी म्हणतोय माध्यम क्षेत्रामध्ये विशेषतः जी दृश्य माध्यम आहे, टेलिव्हिजन आणि डिजिटल, यातलं सर्वाधिक आदरानं घेतलेलं नाव म्हणजे मिलिंद खांडेकर. कारण त्यांनी त्या प्रकारची उभारणीच केली आहे. त्यांनी केवळ एखाद्या पदावरती आहेत असं गोष्ट नाही, तर किमान 2 पिढ्या त्यांनी या क्षेत्रातल्या घडवल्यात आणि केवळ त्या मराठीत नाहीत, हिंदीत नाहीत, तर अनेक भाषांमध्ये त्यांनी घडवलेल्या पिढ्यांमधले लोक काम करतायत. ते तसे इंदोरचे आहेत आणि इंदोरचं मराठी आणि मराठी संस्कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ते इंदोरचे आहेत. त्यानंतर ते मुंबईत आले नवभारत टाइम्सला आणि ते रिपोर्टिंग प्रिंटमध्ये करत होते आणि त्याच वेळेस भारतामध्ये टीव्हीची क्रांती ही सुरू झाली. प्रणय रॉय, जे.पी. सिंग असं एक स्कूल म्हटलं जातं. त्याच स्कूलमधले ते पुढच्या पिढीतले किंवा त्याच पिढीतले एक महत्वाची व्यक्ती. त्यानंतर आज तक काही काळात सुरू झालं. मुंबई पूर्ण ब्युरो जो आहे तो त्यांनी उभारला. 24 तास चॅनल सुरू झाली आणि मग त्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या त्या वाढत गेल्या. स्टार न्यूज, जे आता एबीपी न्यूज आहे, स्टार न्यूज मुंबईतून तेव्हा सुरू असायचं, त्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्याच वेळेस 2007 साली एबीपी माझा आलं, तेव्हा त्यांनीच सगळी रिक्रुटमेंट प्रोसेस, नवीन चॅनल पूर्ण ते एबीपी माझा उभारलं. त्याच वेळेस स्टार न्यूज हे मुंबईतून दिल्लीत गेलं, ती जबाबदारी त्यांच्याकडे होती. आणि ज्यावेळेस ते स्टार न्यूज त्या सगळ्या नवीन चॅनल सुरू करण्याच्या जबाबदारी त्यांच्याकडे होती, त्यावेळेस एबीपी आनंदो बंगालमध्ये, त्यानंतर पंजाबमध्ये, गुजरातमध्ये अशी सगळी चॅनल्स ही त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली, कन्सेप्च्युअलाइज झाली आणि सगळे लोक, जे मी म्हटलं पुढच्या सगळ्या पिढ्या आल्या या भाषांमध्ये, टीव्हीमध्ये विशेषतः, हे त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. त्यानंतर हे सगळं वाढत असताना माझा त्यांच्याशी आणखी एकदा संबंध आला. तो म्हणजे ते बीबीसी मध्ये डिजिटल एडिटर म्हणून बीबीसी इंडियामध्ये जॉईन झाले. 2019 असावं साल ते. आणि तिथंही त्यांनी त्याच्यामधला पुन्हा एकदा मला माझा नंतर सहभागी व्हायची वेळ मिळाली. बऱ्याचशा नवीन गोष्टी ज्या आता भारतामध्ये बीबीसी करतं, विशेषतः डिजिटलमध्ये, त्या सरांनी केल्या. आणि टीव्हीमधनं डिजिटलमध्ये आता जे ट्रान्झिशन, एक बदल घडतो आहे, त्या टप्प्यावर त्यांनी तिथं असणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. दरम्यानच्या काळात मला वाटतं ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पण होती, साल्झबर्ग फेलोशिप त्यांना मिळाली. त्यामुळं केवळ भारतात नव्हे तर जगभरात याबद्दल काय चाललंय. आणि आता ते मॅनेजिंग एडिटर आहेत इंडिया टुडे ग्रुपचे, जे वेगवेगळे तक चॅनल्स आहेत, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत सगळे. मुंबई तक आपण सगळेजण बघतो, साहिल इथं आहेत, त्यांचा चेहरा सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि बाहेरही. आणि बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, सगळ्या भारतीय राज्यांमध्ये त्यांचे वेगळे हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, नवीन नवीन फॉर्मॅट्स त्याच्यामध्ये ते आणतायत. त्यामुळे आणखी एका टप्प्यावर ज्यावेळेस टीव्हीकडनं डिजिटल आणि आता पुढे AI अशा एका नवीन क्रांतिकारी बदलामध्ये भारतीय माध्यमं आहेत, त्यावेळेस पुन्हा एकदा मिलिंद खांडेकर पहिल्या काही त्या लोकांमधले आहेत जी यातली धोरणं आता एकदम तयारीच्या सुरुवातीची फेज आहे, त्यात त्याला ते आकार देत आहे. म्हणून त्यांनी आज इथं येणं आणि बोलणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आजचा हा विषय वरवर पाहता तांत्रिक वाटेल, पण जरी तो
आज आपण पत्रकारितेविषयी आणि माध्यमांवरच्या प्रभावाविषयी बोलणार असलो तरी तो आता आपल्या सगळ्यांकडे आलाय. 2-3 दशकांपूर्वी ज्यावेळेस इंटरनेट हे एकंदरीत मानवाच्या इतिहासातली एक सगळ्यात मोठा क्रांतिकारक बदल असं जेव्हा म्हटलं होतं, गोष्टी बदलल्या आणि आज बरेच जण म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता हाही त्याच प्रकारचा बदल आहे आणि सिव्हिलायझेशनल चेंज याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इतका तो दूरगामी असेल. तो कुठं जाईल, काय जाईल, आता कोणालाच काही माहीत नाही. ते दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे त्याचं पॉझिटिव्ह सुद्धा दिसत आहेत, निगेटिव्ह सुद्धा दिसत आहेत आणि प्रत्येकावर, प्रत्येक जॉबवर, प्रत्येक प्रोफाईलवर त्याचा परिणाम होतो आहे. त्याची चिंताही व्यक्त केली जाते आहे. म्हणजे स्टीफन हॉकिंग पण जाता त्याच्याविषयी लिहून गेलेत आणि आता युवल नोआ हरारी पण त्याच्याविषयी बोलत आहेत आणि नोबेलमध्ये ज्यांना मिळालं पारितोषिक तेही त्याच्या गर्भित चिंतांविषयी बोलत आहेत. दुसरीकडे त्यांनी खूप गोष्टी सोप्या झाल्या. विशेषतः पत्रकारितेच्या बाबतीत बोलायचं झालं तर इतक्या, आता मी रिपोर्टर आहे आणि एक सोपी गोष्ट आहे की आम्ही जातो एखादी बातमी करण्यासाठी, 8-10 लोकांचे इंटरव्ह्यूज करतो, ते जवळपास अर्ध्या 1-1 तासाचे असतात. ते सगळं परत घेतो आणि तुम्ही ऐकता ते फक्त 30 सेकंदाच्या गोष्टी असतात, पण हे सगळं परत ऐकावं लागतं आणि त्यामध्ये 1-1, 2-2 दिवस जातात. आणि आता आम्ही येताना गाडीत बोलवतोय, फ्रेमर नावाचं एआयचं एक नवीन त्यांनी टूल आणलेलं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत तुमचा 2 तासाचा इंटरव्ह्यू ते ट्रान्सक्रिप्ट करून तुमच्या समोर देतं आणि तुम्ही त्यातले हवे ते तुकडे उचलू शकता. जे काम 2 दिवसाचं होतं ते त्यांनी 2 मिनिटांवर आणून ठेवलं आणि माझ्यासाठी, आय एम शुअर की बाकीच्या जे डेस्कवर करतात आणि काही करतात त्यांच्यासाठी पण सुद्धा हा अत्यंत आमूलाग्र बदल आहे. ही झाली एक छोटीशी बाब, पण आणखी बऱ्याचशा गोष्टी होत आहेत आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे भीती की कुठले जॉब राहतील आणि कुठले नाही राहणार. ऑलरेडी काही जॉब हे रिडंडंट व्हायला लागलेले आहेत. मग काय करायचं? अशा वेळेस आपण टिकणार आहोत, नाही टिकणार आहोत, माझं वय काय, मला नवीन येणार की नाही. जे विशेषतः कम्प्युटर्स आले त्यावेळेस जी चिंता होती, इंटरनेट आलं त्यावेळेस जी चिंता होती, तेच पुन्हा एआय मुळे आपण पुन्हा एकदा तिथंच आलो आहोत. प्रत्येक वेळेस काही बाहेर गेलं आणि काही आत राहिलं आणि काही नवीन तयार झालं. या तिन्हीतलं काय जाणार आहे, काय राहणार आहे आणि काय नवीन तयार होणार आहे त्याविषयी आपण मिलिंद सरांकडनं ऐकूयात, कारण ते अशा प्रकारचे प्रयोग करत आहेत. कशा दोलायमान स्थितीत आहे, कारण इथं मशीन विरुद्ध मानव अशी ही एका प्रकारची स्पर्धा आहे. एक उदाहरण देतो पत्रकारितेतलं, म्हणून हा आपल्याला अंदाज येईल. भारतात तेवढ्या पातळीचे प्रयत्न माझ्या माहितीत अजून होत नाहीयेत, पण विशेषतः अमेरिकेत ते खूप होत आहेत. त्यातलं एक उदाहरण मधल्या एका सेमिनारमध्ये मीही आवर्जून ऐकलेलं, ते म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सनी एक स्टोरी काही काळ केली, तुमच्यापैकी काही जणांनी कदाचित वाचली, पाहिली असेल. जेव्हा गाझाचं युद्ध सुरू होतं त्यावेळेस, आणि कसं एआय बदलू शकतं. आपल्याला ते केवळ अजून एक नवीन प्रकारचं गुगल असं नाही बघायचंय, तर काय परिणाम करतं. तिथं अमुक एका प्रकारचे बॉम्ब वापरले नाहीयेत असं इस्रायल म्हणत होतं, पण त्याच वेळेस मग ते शोधायचं काम न्यूयॉर्क टाइम्सने केलं आणि त्यासाठी त्यांनी सॅटेलाइट इमेज वापरले आणि अमुक एका प्रकारचे बॉम्ब जर वापरले तर किती खोलीचा आणि किती रुंदीचा खड्डा तयार होईल असा त्यांनी संरक्षण तज्ञांकडून अंदाज घेतला आणि सॅटेलाइट इमेज वापरून आणि एका विशिष्ट प्रकारचं एआय मॉडेल डिझाईन करून, तयार करून त्यांनी मोजले की या भागामध्ये अशा किती प्रकारचे खड्डे तयार झालेले आहेत. आता प्रश्न असा आहे की एआयने हे काम झटक्यात केलं, कारण गाझामध्ये कुठलाच रिपोर्टर आजही डिप्लॉय होऊ शकत नाही बाहेरच्या कोणाचा. तिथं अडकलेल्या लोकांनाच बाहेर काढावं लागलेलं आहे. तुम्हाला ही माहिती तर मिळाली आणि काही हजारांच्या घरामध्ये असे खड्ड्यांची संख्या मिळाली. आता प्रश्न येतो की मशीनने तुमचं काम सोपं केलं, माणूस काय करू शकतो? कारण तुम्ही सगळे हजार हे त्याच प्रकारच्या बॉम्बनी तयार झाले असं मानता येत नाही. आणि मग तिथं माणूस आले आणि ज्यांनी पूर्वी अशी माणसं डिप्लॉय केली जे त्या भागामध्ये फिरत होते आणि त्यांनी यातले कुठले आत्ताचे खड्डे असू शकतात आणि यापूर्वी कुठं होते हे माणसांनी हुडकलं. त्यासाठी तुम्हाला मानवी कौशल्य आणि मानवी स्मृतीची आवश्यकता भासली आणि त्यानंतर ती संख्या साधारणतः 200 ते 250च्या घरामध्ये आली आणि ती बातमी न्यूयॉर्क टाइम्सने केली आणि त्याचे बरेचसे परिणाम झाले. सो एका बाजूला मशीनचा उपयोग करत असताना मानवी स्मृती आणि मानवी बुद्धीची कौशल्य याचा संगम तिथं दिसतो पत्रकारितेमध्ये. अशा प्रकारचे प्रयोग भारतातही होऊ शकतात का? आणि कोणी एकमेकांवर वर्चस्व सिद्ध करण्यापेक्षा मानव आणि मशीन्स जर मशीन अपरायझिंग होणार असतील तर तरी एकत्र राहू शकतात का? हा आपल्या पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी मिलिंद सरांना बोलावतो की त्यांनी त्याच्याविषयी बोलावं. ही इज मॅन ऑफ फ्यू वर्ड्स, फार कमी बोलतात असं आमच्या सगळे जे ज्यांच्यासोबत काम केलंय त्यांना म्हटलंय. मी त्यांना पहिल्या दिवशी विचारल्यापासून म्हणतो की प्लीज जरा तुम्ही नेहमीपेक्षा जास्त बोला. ते म्हणते नाही मी थोडंच बोलतो, पण तरी सुद्धा
त्यांना 40 मिनिटांची सीमारेषा आखून दिली गेली आहे. बघूयात ते आता पार करतात की नाही आणि नंतर आवश्यक प्रश्न विचारा. नमस्कार मंडळी. व्यंकटेशचे जे फ्रेंड्स आहे, मित्र आहे, व्यंकटेशची फॅमिली, रूपा, मुलं, पंकज खेळकरची फॅमिली, प्रीती, उज्ज्वल, आणि इथे व्यासपीठावर प्रतिभा आहे, ब्रजमोहनजी, खाळेसाहेब, आणि पुण्यातले तुम्ही सगळे जे व्यंकटेशचे अशी प्रेम करणारे, व्यंकटेशसाठी दरवर्षी हा कार्यक्रम करणार आहे. आज मी जेव्हा इथे बसलो तेव्हा मला वाटलं की असं कालच घडलं इथे. आता सहज आले पोलीस, मी विचारलं त्यांना. मला अजूनही आठवतं की 2009 साली आपण या सभागृहामध्ये ती सभा केली होती, आणि त्यावेळी तर खरं म्हणजे कळलं नाही नेमकं झालं काय व्यंकटेश. तर ते म्हणजे व्यंकटेशचा उल्लेख झाला, पंकजचा उल्लेख झाला. मला व्यंकटेशची माझी ओळख जवळपास, म्हणजे आजचा विषय आपला जो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, पण सुरुवातीला मला वाटतं की व्यंकटेश बद्दल बोलावं. तर व्यंकटेश आणि माझा संबंध आला 2004 साली, म्हणजे जवळपास 22 वर्षापूर्वी. तेव्हा तो स्टार न्यूजचा रिपोर्टर होता इथे पुण्यामध्ये. आता त्याच्या आधी त्यांनी लोकसत्तेत काम केलं, बीडमधनं आला, पुण्याला आला. पण त्यावेळी पण माझा तेवढा संबंध नव्हता, कारण स्टार न्यूजचा देशभरातलं हिंदी चॅनल होतं आणि त्यातल्या त्यात पुणे म्हणजे एक सेंटर होतं. पण असं नाही की अगदी पुण्याच्या बातम्या रोजच देणार की रोजच मला काही त्याचा संबंध होता. पण जसं मयुरेश म्हणाला, ऍक्च्युअल संबंध माझा सुरू झाला व्यंकटेश बरोबर तो जेव्हा मी 2006 साली ठरवलं की स्टार माझा, किंवा आता ज्याला आपण एबीपी माझा म्हणून ओळखतो, हे जेव्हा चॅनल लॉन्च करायचं झालं तर त्याचं म्हणजे पुण्याचं त्याचं केंद्र होतं. आम्ही ठरवलं होतं की मुंबईमधनं मराठी चॅनल आपण काढतोय, मात्र ते त्याचं जे सेंटर असेल ते पुणे असणार आहे. आणि पुण्यामध्ये म्हणजे जेवढेही ब्युरो बनवणं, आणि सगळ्यात महत्वाचं मला अजूनही आठवतं की फर्ग्युसन कॉलेजमध्ये आम्ही ती रिक्रुटमेंट केली होती, ज्याचा आता उल्लेख केला मयुरेशने. इथे पुष्कळ लोक आहे, राहुल आहे, म्हणजे मयुरेश आहे, मंदार आहे, इतकी लोक आहे की ती त्या रिक्रुटमेंट मधनच हायर झाली होती. तर ते एक काम, म्हणजे ही जी पिढी आज उभा राहिली त्याच्यामध्ये वाटा व्यंकटेशचाही होता. पण व्यंकटेशची ओळख म्हणजे काय, हे लॉजिस्टिक्सचं काम केलं, ब्युरो उभारलं, लोकांना आणलं, हे नाहीये. तो खरा रिपोर्टर होता. जसं आता प्रतिभाने सांगितलं, तो अगदी गेला सुद्धा काम करताना गेला. आणि त्याची खंत मला नेहमीच राहणार आहे, कारण शरद पवार हे कॅम्पेनिंगला जाणार आणि ते कुठल्या देवळात जाणार ही मोठी बातमी होती. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती की शरद पवार सहजासहजी कॅम्पेनिंगला किंवा देवळात जाणं ही म्हणजे फार मोठी बातमी होती. आणि त्याच वेळी ते सगळं घडलं. पण व्यंकटेश, जेव्हा आपण म्हणतो की आता एआयच्या एजमध्ये पत्रकारिताचं काय होणार, ओसरणार की बहरणार, तर व्यंकटेश बहरला असता. त्याचं कारण असं आहे की व्यंकटेश ज्या स्टोरी करायच्या, आता उल्लेख केला की त्यांनी रूपाला नंतर सांगितलं, पण सगळ्यात मोठी स्टोरी जी पंकजनी, माफ करा, व्यंकटेशनी केली होती, ती 2008 साली केली होती, जेव्हा धर्मराव आत्रम यांना त्या बातमीमुळे राजीनामा द्यावा लागला होता. मला माहिती नाही तुम्हाला किती लोकांना आठवतं की आत्रम यांनी एका चिंकारा हिरणाचा शिकार केला होता, आणि ती बातमी स्टार माझानी त्यावेळी लावून धरली, आणि त्याच्यामुळे हल्ली राजीनामे होत नाही, मात्र त्यावेळी मंत्र्यांचा राजीनामा त्यांना द्यावा लागला होता. तर ही म्हणजे जेव्हा मी म्हटलं 2007 साली माझा सुरू झाला, 2008 साली व्यंकटेशनी ही बातमी ब्रेक केली आणि राजीनामा झाला. त्यावेळी विलासराव मुख्यमंत्री होते. म्हणजे जेव्हा तो काय म्हणा चमकायला सुरुवात झाली होती व्यंकटेशची, त्याच वेळी हे सगळं घडलं.
आणि ते फार पर्सनल होतं. मी सांगितलं ना की जसं सगळे म्हणजे घरच्यासारखं होतं ते, कारण रूपा झाली, मुलं होते लहान लहान. ते फार कठीण काळ होता. दुसरं मला बोलायचं ते पंकजबद्दल, कारण पंकजला मी व्यंकटेश पहिलेच्या पहिले ओळखायचो. मला अजूनही आठवत आहे की पंकज मला वाटतं 1995-96 साली जेव्हा आज तक यायचं दूरदर्शनमध्ये, त्या वेळापासून तो काम करायचा. आणि आमचे अजय चौधरी आले होते, कारण 96 साली मला वाटतं भारतीय जनता पक्षाची जे महालक्ष्मीमध्ये जे महाधिवेशन झालं, ज्याच्यात वाजपेयीजींना अनाउन्समेंट केलं होतं की ते पंतप्रधानांचे उमेदवार असणार आहे, तर त्याच्यापूर्वी ती कार्यकारिणी भारतीय जनता पक्षाने इथे घेतली होती पुण्यामध्ये. आणि ते आम्हाला काही जमत नव्हतं की ते फील्ड कसं पाठवायचं, काय करायचं. तर ते सगळं पंकजनी आजतकसाठी केलं होतं त्या काळामध्ये, आणि तो नेहमीच व्हिडिओ कसा पाठवायचा ते पंकजला माहिती होतं. तर त्यामुळे पंकजची माझी ओळख त्या काळाची होती. आणि जोपर्यंत मी आज तक मध्ये होतो त्याच्याबरोबर काम केलं. आणि नंतर हल्ली आता मुंबई तक मध्येही काम बरोबर केलं. मला माहित नाही त्यांनी का ठरवलं की त्याला रिटायर व्हायचंय, स्वतःच त्यांनी काम सोडलं आणि मग परत तो गेला. म्हणजे ते पण धक्कादायक होतं. पण माझं असं मत आहे की व्यंकटेश असू द्या, पंकज असू द्या, यांना हे एआयच्या काळात ओसरले नसते, हे बहरले असते. आणि ते का बहरले असते हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता तुम्हाला माहित नाही, मला म्हणजे पुण्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल, आज 50-60 वर्षापूर्वी जे ट्रान्सपोर्ट असायचं ते प्रायमरीली टांगेवाले असायचे आपले. म्हणजे लोक यायला जायला टांग्याचा वापर करायचे. हे ऑटो रिक्षा येण्याच्या पूर्वीचं मी सांगतोय तुम्हाला. तर हे टांग्याचं उदाहरण मी का देतोय, कारण हल्ली एआय मध्ये घोड्याची चर्चा फार सारखी होतीये. अमेरिकेमध्ये सर्व जगामध्ये जेव्हा लोक म्हणतात की एआय आला तर काय होईल, तर लोक ती घोड्याची स्टोरी सांगतात. तर जेव्हा पुण्यामध्ये ऑटो रिक्षा आले त्यावेळी आंदोलन झालं की यार त्या घोड्यावाल्याचं काय होणार, तो चारा देतोय त्याचं काय होणार, तो जो नाळ ठोकतोय त्याचं काय होणार. आणि हे मला वाटतं 70च्या दशकामध्ये एक आंदोलन झालं त्या काळामध्ये. तर आज मला माहित नाही तर पुण्यात टांगे चालतात की नाही चालतात, पण ते सगळं संपलं हळूहळू. त्यांनी आंदोलन केलं, काय केलं. आता मला वाटतं सगळ्यांना कुठे ना कुठे काही ना काम मिळालं असेल, पण कोणी त्या घोड्याचा विचार नाही केला. कारण घोडा जो आहे तो आज फक्त रेसकोर्समध्ये आहे. तो म्हणजे आता काही पुढे लग्नाला गेला तर गोष्ट वेगळी आहे, पण घोडा जिवंत आहे, त्याला काम नाहीये. तर एआयच्या बाबतीत सगळे लोक असं म्हणतात आहे की माणसाची स्थिती ही घोड्यासारखी होणार, म्हणजे आपण जिवंत राहूय मात्र आपल्याकडे काम नसणार आहे. तर हे उदाहरण सारखं म्हणजे न्यूयॉर्कमध्ये की पहिले 100 वर्षापूर्वी जेव्हा सगळे हॉर्स कार्टनी चालायचे, घोड्यागाडीनी चालायचे, पण मोटर कार आल्यामुळे घोडा संपला. तर घोडा जिवंत आहे पण आता तो काम की चीज नाही राही आहे, वो शौक की चीज आहे की फक्त त्याच्यावरती पैसे लावतात ते लोक. तर हीच एक सगळ्यात मोठी भीती आहे की आपलं काय घोड्यासारखं हाल होईल का, हा एक प्रश्न आहे. विचार करा, मी जेव्हा वाचलं की हे घोड्याची जेव्हा तुलना झाली की माणसाचा घोडा होईल का, तर हे म्हणजे मला वाटलं की हे आपण विचार केलेला नाही. कारण सगळे ते घोडेवाल्याचं काय झालं, त्यांचं आंदोलन झालं, ते घोड्याचं काय झालं कोणाला माहित नाही, आणि आपला घोडा व्हायला पाहिजे. तर आता काय आहे की घोडा होणार आपला की नाही होणार मला माहित नाही, पण पत्रकारांचं काय असतं की आपण सगळे स्वभावाने फार सिनिकल असतो. आणि सिनिकल म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही मला काही होणार नाही. म्हणजे जसं प्रतिभा म्हणाली की टेक्नॉलॉजी बदलत गेली, आम्ही बदलत गेलो किंवा नाही बदललो तर मागे पडलो. पण आपल्यामध्ये एक सिनिसिझम आहे. आपल्याला असं वाटतं की नाही पत्रकारितेत काही होणार नाही, बाकीच्या जगात काही झालं तरी आपल्याला काही होणार नाही. तर एक अजून गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इतर क्षेत्रामध्ये एआयचा प्रभाव दिसायला सुरू झालेला आहे. आणि माझ्या मते सगळ्यात कठीण काम काय माणसासाठी, कुठलं काहीतरी विकणं म्हणजे सेल्स करणं. कारण बाकी आपण पत्रकार आहोत, आज उद्या कुठलंही काम सेल्स करणं आहे म्हणजे कोणाला पैसे काढून घेणं हे फार कठीण काम आहे. तर जी पुण्याची कंपनी आहे बजाज फिल्म सर्व्हिस, त्याचे संजीव बजाज आहे, त्यांची मी हल्ली एक मुलाखत ऐकली. तर संजीव बजाज असं म्हणाले की एआय मुळे आम्ही जवळपास 400 ते 500 कोटीचे लोन क्लोज केले.
आता हे लक्षात घ्या की लोन क्लोज करण्याचा अर्थ काय झाला. कॉल सेंटरमध्ये माणूस नाही बसलाय. त्या कॉल सेंटरमध्ये जो फोन करतोय तो एआय फोन करतोय, तो चॅटबोट फोन करतोय. आणि फोनच नाही करत तर तुम्ही कुठला मेसेज दिला दॅट्स ओके, की तुम्ही सांगितलं की माझं म्हणजे फक्त आपण जसं रेकॉर्डेड मेसेज नाही देत तो तुमच्याशी बोलतोय एआय, आणि तो बोलून त्यांच्या मते 500 ते 600 कोटीचे लोन क्लोज केले. हे आपल्या पुण्यात झालेलं आहे. म्हणजे बजाज यांचे जे संजीव बजाज आहे त्यांनी सांगितलं. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जेवढं कॉन्टेंट क्रिएट करतो तर 85% आमचं कॉन्टेंट आता एआय क्रिएट करतो, बाकी फक्त 15% आमचे लोक बघतात वगैरे वगैरे. तर सांगायचा अर्थ असा की हे घडतंय, आपल्या शेजारीच घडतंय, आपल्या आजूबाजूच घडतंय, तर आपण काही डोळे मिटून राहू शकत नाही. दुसरं सेक्टर बघा, जे कोडिंग म्हणा, सॉफ्टवेअर म्हणा, टीसीएसनी गेल्या वर्षात 12,000 लोकांना घरी पाठवलं. आणि असा अंदाज आहे की देशभरामध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कंपनीमधनं आयटी इंजिनियर जवळपास 1 लाख लोकांची नोकरी गेली. आता हे लक्षात घ्या की आयटी सेक्टर हा मोठा सेक्टर आहे. दरवर्षी जवळपास 1 लाख लोकांना तिथे नोकरी मिळते. म्हणजे नवीन ग्रॅज्युएट्स असू द्या, तर तो आता गेल्या वर्षी तो आकडा काहीतरी, म्हणजे नेट आकडा जर बघायला गेलो तर तो काहीतरी 17-18 लोकांना नोकरी मिळाली गेल्या फायनान्शियल इयरमध्ये. तर सांगायचा अर्थ असा की जे कामं आपल्याला वाटायचे की माणूसच करू शकतं, उदाहरणार्थ कस्टमर केअर किंवा जे सेलिंग किंवा कोडिंग, ते काम एआय करायला लागलंय. आणि एआय मग आपलं काम का नाही करू शकत हा प्रश्न आहे. तर म्हणून मी म्हणतो की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे नाही होणार, तर हा भ्रम आपल्याला म्हणजे तोडावा लागेल, मोडावा लागेल. आणि जी गोल्डमॅन सॅक्स कंपनी आहे त्याचं असं म्हणणं आहे की जगभरामध्ये 30 कोटी जवळपास जॉब जे आहे ते डिस्प्लेस होतील, जातील, नवीन नोकरी येतील. पण ह्या, आणि म्हणजे सांगायचा अर्थ असा की हे फक्त आपल्या क्षेत्रात जरी अजून आपल्याला प्रभाव दिसत नसला तरी इतर क्षेत्रामध्ये तो प्रभाव दिसायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही सगळे म्हणजे पुण्याचे मंडळी आहात, तुम्हाला माहिती आहे एआय म्हणजे काय. पण मी फक्त माझ्या समजासाठी जे मी वापरतो उदाहरण देतो, त्याला मी 2 उदाहरणं देतो. एक उदाहरण असं आहे की आपण आता मयुरेश म्हणाला की गुगलचा उल्लेख केला. 25 वर्षापूर्वी गुगल नव्हतं, जगामध्येच नव्हतं. गुगल आता आलंय 25 वर्षापूर्वी. तर गुगल आणि चॅट जीपीटी मध्ये काय फरक आहे म्हणा, हे मी लिहिलंही आधी. तर बघा असं आहे की जे गुगल आहे एका प्रकारे एक मोठी लायब्ररी आहे जगातली, आणि त्या लायब्ररीमध्ये जेवढ्याही पुस्तकं आहे, जेवढे ज्ञान आहे जगातलं, ते त्या गुगलकडे आहे. तिथे एका प्रकारची लायब्ररी आहे. आणि जसं आपण लायब्ररीमध्ये आधी जायचो, आता तर जात नाही आपण, तर इंडेक्स असायचा, तिथे लिहून असायचं की बाबा ही पुस्तक तुला या शेल्फमध्ये मिळेल. तर गुगल ते काम करतं की तुम्हाला जी काही माहिती पाहिजे तर तुम्हाला ती लिंक देते, तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करता आणि मग त्या लायब्ररीमधनं म्हणजे पुस्तक वाचा किंवा ती लिंक तुम्हाला जी माहिती पाहिजे ती सर्च असं काम करतं. आता मोठा फरक काय झालाय की ती लायब्ररी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्सिंगची पण गरज नाहीये. तिथे चॅट जीपीटी सारखा किंवा क्लॉड सारखा किंवा जेमिनी सारखा एक प्रोफेसर बसला आहे. आणि तुम्ही जे पहिले सर्च करायचा की त्या पुस्तकामधनं मला माहिती पाहिजे किंवा कुठल्या पुस्तकात मला माहिती मिळेल, ते आता तो प्रोफेसर किंवा तो चॅटबोट तो तुम्हाला उत्तर देतोय तिथेच. तर तुम्हाला तिथे क्लिक करायची गरज नाहीये. आणि आता हे जे मी पुढे सांगणार आहे की जे क्लिक करायची गरज नाही ते आपल्याला कसा धोका आहे, कारण ती बातमी जेव्हा क्लिक करतो तेव्हाच तो आपल्या वेबसाईटवर येतो, आपल्याला जाहिराती मिळतात. तर आता त्याची गरज उरलेली नाहीये, कारण जे काही तुमचे प्रश्न आहे आणि ज्या भाषेत तुम्ही विचाराल, मराठीत विचारात मराठीत उत्तर देणार, मराठी तेलुगूमध्ये बोलणार, हिंदीमध्ये बोलणार, स्पॅनिशमध्ये बोलणार. तर सांगायचा अर्थ असा की हे जे एआय आहे हे ऑलरेडी लोकांनी इन्फॉर्मेशन कसं गॅदर करायचं, ज्ञान कसं घ्यायचं, ह्याच्यामध्ये मोठा परिणाम ऑलरेडी आपल्याला दिसायला लागला आहे. दुसरं उदाहरण म्हणजे मी जर एआय समजायचं असेल तर हे देतो की आपण कम्प्युटरचा वापर करतो. अगेन कम्प्युटरला आता येऊन काही, जसं मी म्हटलं की गुगल येऊन 25 वर्ष झाले, कम्प्युटर येऊन जवळपास 50 वर्ष झाले, 40 ते 50 वर्ष. तर कम्प्युटर आता काय करतं की कम्प्युटर आपण जे सांगतो ते करतं. म्हणजे आपण जर ते वर्ड आहे म्हणा, सॉफ्टवेअर एक्सेल आहे किंवा फोटोशॉप आहे, तर तिथे आपण टाईप करतो, मी किंवा तुम्ही आपण बातम्या टाईप करतो किंवा आपण आपला आर्टिकल टाईप करतो.
आता एआय ते काम करू शकतो. एआयला फक्त प्रॉम्प्ट द्यायचं आहे, तर त्या वर्डमध्ये तो एआय स्वतःच लिहून देतोय. किंवा जर कुठला डेटा अनालिसिस करायचा तर तो एआय करून देतो. तुम्हाला त्याच्यात एक्सेल येण्याची गरज नाहीये. किंवा जर ग्राफिक्स बनवायचं आहे, आपल्याला असं वाटायचं की फार क्रिएटिव्ह काम फक्त माणूसच करू शकतो, हे माझा समज होता. म्हणजे मी एक माझे मित्र त्यांना म्हटलं की नाही पण म्युझिक वगैरे तर काही जमणार नाही एआयला. तर हे, आणि मी तुम्हाला सांगतो हे जवळपास 5-6 वर्षापूर्वीच सांगतो तुम्हाला. तर तो म्हणाला की नाही तुम्ही बघा म्युझिक पण बनलेलं आहे. तर आपल्याला असं वाटतं की एआय क्रिएटिव्ह होऊ शकत नाही, एआय म्युझिक पण बनवतोय, फिल्म पण बनवतोय. तर सांगायचा अर्थ असा की ते कम्प्युटरला आपण पहिले त्याच्याबरोबर बसून तो आपला एक टूल होता, पण आता ते एआयच्या एक पलीकडे गेलाय. तो फक्त एक प्रॉम्प्ट दिला तर तुम्हाला जे पाहिजे ते तो बनवून देऊ शकतो. तर जर आता एआय सगळं करणार असेल तर आपण काय करायचं? तर मी माझ्या 2 अनुभवांनी सांगतो. आणि मला आता पहिले एक कॉन्फिडन्स असायचा की सिर्फ त्रिवेदी बचेगा. त्रिवेदी म्हणजे फक्त पत्रकार बचेगा. जो सेक्रेट गेम जो नेटफ्लिक्सची सिरीज आहे त्याच्यात हा डायलॉग सारखा येतो की सिर्फ त्रिवेदी बचेगा. तर ते मी का म्हणायचो किंवा म्हणतो अजूनही? तर त्याचं कारण असं आहे की मी कॉलेजमध्ये असताना जवळपास 37-38 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. इंदोरमध्ये मी एका इव्हनिंग पेपरमध्ये काम करायचो. चौथा प्रहरी नावाचं काम होतं, छोटासा पेपर होता. तर जेव्हा आम्ही काम करायचो तर काय करायचो आम्ही, कॉपी हाताने लिहायचो. मग कोणी सब एडिटर किंवा जो कोणी चीफ सब एडिटर असायचा, आगाशे सर आहे त्यांना माहिती काय असायचं ते. तर ती कॉपी लिहिल्यानंतर ती कोणी एडिट करायचं, मग ती कॉपी कंपोजिटरकडे जायची. आणि तो कंपोजिटर म्हणजे हँड कंपोजिटर होता. तो हाताने मी बघितलेला. आता ते लोकांना कदाचित विश्वास बसणार नाही की अजून 40-50 वर्षापूर्वी पेपर जेव्हा निघायचा तेव्हा हाताने एक एक अक्षर जुळवायचं, त्याला हँड कंपोजिटर, ती एक आर्ट होती. तर ते तो माणूस बनवायचा. ते बनवल्यानंतर त्याची परत एक कॉपी द्यायचा. मग तो एका प्रूफ रिडरकडे जायचा. मग तो प्रूफ रिडर त्याच्यातला चुका ठीक करायचा. मग परत त्या हँड कंपोजिटरकडे जायचा. आणि त्याच्यानंतर मग तो जसं त्याला खरोखरी म्हणजे त्या पेजला बांधायचे, कारण ते मेटलचे असायचे सर. तर म्हणजे आपण जसं म्हणतो ना म्हणजे खेळवायचं. तर म्हणून म्हणजे जे न्यूजमध्ये लोकांची एक म्हण होती की बाबा पेज बांधायचा आहे. म्हणजे पेज जरी बांधायला आपण अजून बंद केलं, म्हणजे बांधायचं म्हणजे आता कम्प्युटरवरतीच बनवतो आपण, पण ते बांधण्याची जी तो शब्द होता की पेपर बांधायचा आहे, म्हणजे पेज बांधला की नाही बांधला. तर पेज लिटरली बांधायचे, कारण त्याला दोरी लावून बांधायचे आणि मग तो छापायला जायचा, म्हणजे फिल्म निघायची वगैरे वगैरे. तर मुंबईवरनं म्हणजे इंदोरवरनं मी जेव्हा काही वर्षांनी मुंबईला आलो तर हा हँड कंपोजिटर गेलेला होता. सगळं काम कम्प्युटरवरती होत होतं. म्हणजे तो टायपिस्ट असायचा वगैरे आणि तोच ते करायचं काम. पण मी आज जर बघायला गेलो तर हे सगळे लोक नाही या चेनमधले, फक्त पत्रकार आहे. तर म्हणजे पत्रकार आहे म्हणजे तो कंपोजिटर गेला, प्रूफ रिडर गेला, इव्हन पेज मेकर, तर हे सगळे लोक गेले. आता तुम्ही एका कम्प्युटरवरती बसून लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये घरून पेपर काढला, हे आपण कधी विचार करू शकत नव्हतो. तर सांगायचा अर्थ असा की सगळे लोक त्या चेन मधला गेले, फक्त त्रिवेदी बचगे म्हणजे आपण सगळे आपण. आता हे झालं वर्तमानपत्राचं उदाहरण. दुसरं उदाहरण मी टीव्हीचं देईन. तर मी जेव्हा नवभारत टाइम्स मध्ये काम करायचो, मी रिपोर्टिंग म्हणजे पेपरमध्ये आपण कसं करतो, एकटाच रिपोर्टर कुठे जातो, फोटोग्राफर कधी फोटो काढून तो देईल तो वेगळा असायचा, पण आता काही फोटोग्राफरच्या बरोबरच आपण रिपोर्टिंगला जातो असं काही नव्हतं. तर जेव्हा मी आजतक मध्ये जॉईन केलं मुंबईमध्ये, तर मला धक्का बसला, कारण माझ्याबरोबर 5 लोक होते रिपोर्टिंगला. आणि एक कॅमेरामॅन होता, कॅमेरामॅन बरोबर एक रेकॉर्डर घेऊन होता माणूस. पहिले कॅमकॉर्डर हा शब्द आला, कारण ते कॅमेरा आणि रेकॉर्डर वेगवेगळं असायचं. उज्ज्वलला ते माहिती आहे. तर तो कॅमेरा घेऊन चालायचा एक माणूस रेकॉर्डर घेऊन, एक साऊंडवाला, एक तो ट्रायपॉड इतका म्हणजे मला वाटतं 10-15-20 किलोचा असायचा, त्याला घेऊन चालायला एक माणूस असायचा. आणि मग नंतर एक गाडी असायची. तर ती स्टोरी माझी चालायची ते 1.5 ते 2 मिनिटाची. म्हणजे अगदी इफ आय एम लकी ती 2 मिनिटात जायला, तर ती 60 सेकंड, 90 सेकंड, नाही तर 120 सेकंड, याच्या पलीकडे जायची नाही. पण ती जेव्हा आम्ही स्टोरी करायचो ते हे 5 ते 6 लोक जायचे. मला म्हणजे मला सवयच नव्हती की आपण काही फिल्म थोडी बनवतोय, आपण शेवटी एक बातमीच देतो आणि ती बातमी संध्याकाळी जायची आहे. पण सांगायचा अर्थ असा की 6 लोकचा एक क्रू असायचा. आणि आज जो आहे या फोनवरती माझं तुम्ही शूट करताय, किंवा मला जर लाईव्ह जरी करायचं असेल तर मी त्या फोनवर लाईव्ह करू शकतो. तो शेवटी उरला तो
कॅमेरामॅन उरला आहे आणि एक पत्रकार उरला आहे, म्हणजे तर माझं म्हणणं असं, सॉरी, त्रिवेदीच वाचलं आहे. तर एक अजून एक गोष्ट सांगतो, कारण म्हणजे किती लोक होते आणि आता किती कमी झाले. अं, बरं बरं, ठीक आहे. नाही, मला तर खरं म्हणजे मराठीसाठी फार प्रयत्न करावा लागतो बोलायला. कारण मी मयुरेशला सांगितलं होतं की मराठी बोलणं मला म्हणजे इंदोरचं असल्यामुळे लोकांना मला आता नावं ठेवतात, कमेंट्स करतात काही वेळा की यार मराठीत बरोबर नाही, मराठीत बोलत नाही, मराठीत बोलता येत नाही. आणि पुण्यात हिंदीत बोलणं बरं दिसत नाही म्हणून मी मराठीत बोललो. शुअर शुअर. नाही नाही, तर आपण हे प्रश्न उत्तर हिंदीमध्ये देऊया. मला वाटतं की उगीच त्याच्यावरती आता वाद घालण्यात फायदा नाही. सगळे म्हणजे मी तर हिंदीचाच पत्रकार आहे, मराठीत बोलतोय मी, माझं प्रायमरी वर्क माझं हिंदीमध्ये असतं. तर मैं आपके सवालों का जवाब दूंगा आप जो भी मुझे पूछेंगे, लेकिन मैं कहना ये चाह रहा हूँ कि अ, सिर्फ त्रिवेदी बचेगा, मतलब 50 साल में हमने ये देखा है कि पहले जो इतना बड़ा क्रू होता था, इतना बड़ा न्यूज़पेपर में चेन होती थी, लेकिन जो कंटेंट क्रिएटर आहे किंवा तो पत्रकार आहे तोच वाचला. तर एक अजून मला किस्सा सांगायचा आहे. म्हणजे आम्ही आजतक मध्ये असताना दूरदर्शनसाठी मला वाटतं 98 किंवा 99च्या निवडणुका होत्या आणि त्यावेळी 72 तास लाईव्ह होणार, म्हणजे लाईव्ह होणार हे फार मोठं इव्हेंट असायचं. लाईव्ह तर आपण म्हटलं फोनवर तर करता येतं. तर तो दूरदर्शनवरती प्रोग्राम होता. मंत्रालयामध्ये आम्ही 5 दिवस होतो आणि 75 लोक होते. तुम्हाला विश्वास नाही असणार, 75 लोक दूरदर्शन घेऊन आलं होतं. एक मोठी ओबी व्हॅन होती. समीरण नाही, सागरला पण माहिती असेल की 75 लोक होते तिथे आणि मी एकटा रिपोर्टर. माझं म्हणजे काय 10 मिनिटाचा लाईव्ह असायला, समजा दिवसभरामध्ये करून अर्धा तास लाईव्ह केलं, सगळे जर सकाळ संध्याकाळी सगळं मिळून. पण मला सपोर्ट करायला म्हणजे मला लाज वाटायची, म्हणजे मला वाटायचं की हे काय एवढे लोक आपल्या आजूबाजूला आहे. तर एक सांगायचा अर्थ असा की त्रिवेदी बच गया. हे सगळे लोक आता मला माहित नाही कुठे आहे. मी असं नाही म्हणत की त्यांना काही काम मिळालेलं नाहीये, पण टेक्नॉलॉजी कसं आपलं काय म्हणायला पाहिजे की टेक्नॉलॉजी कसा बदल करते. आणि मला पत्रकारांच्या बद्दल फक्त एकच गोष्ट वाटते, जी प्रतिभांनी म्हटलं म्हणून मी परत सांगतो एकदा, की आपल्यामध्ये फार रेजिस्टन्स आहे कुठल्याही बदलासाठी. आपल्याला ते नको आहे. म्हणजे लोकांना अगदी सवय झालेली की नाही मी असंच काम केलंय आयुष्यभर, मी असंच काम केलं तर आता पुढे असंच करत राहणार. तर जर आपण असं केलं तर मागे पडूया, हे लक्षात घेण्याची गोष्ट मला म्हणजे हे म्हणायचंय की आपल्याला जर आपण बदललो नाही तर आपण इस बार बचना मुश्किल आहे. आणि बचना मुश्किल आहे याचं कारण का मी म्हणतोय, बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की एआय मुळे लोकांची जी बातम्यांची भूक आहे ती पुढे जाणार नाही. माहितीची भूक, नॉलेजची भूक. फक्त बदलणार काय आहे की ते कसं कन्झ्युम करणार. हाऊ विल दे कन्झ्युम द कॉन्टेंट, दॅट इज गोइंग टू चेंज. नॉट दॅट की ते म्हणजे लोक असं नाही म्हणणार की उद्या एआय आलं तर लोकांना बातम्यांची गरजच संपेल. ती आजही आहे, 10 वर्षानंतरही असणार आहे, 100 वर्षानंतरही असणार आहे. जसं प्रिंट म्हणजे प्रिंट, जसं टीव्ही आलं तर लोकांनी म्हणलं प्रिंट संपलं, नाही संपलं. किंवा जसं डिजिटल आता लोक म्हणले टीव्ही संपलं, नाही संपलं. आज डिजिटलच्या बद्दल लोक म्हणतात की आता जर एआय आलं तर डिजिटल संपेल. मी याला असं बघत नाही. मी बघतो की टेक्स्ट आहे, म्हणजे जे आपलं लिहिलेला शब्द आहे, छापील शब्द आहे तो आहे. तसंच व्हिडिओ आहे, म्हणजे जो आपण तुम्ही त्याला टीव्ही म्हणा, त्याला तुम्ही मोबाईलमध्ये बघा, तुम्ही एक व्हिडिओ आहे. आणि ऑडिओ आहे. तर सांगायचा अर्थ असा की ते कुठे कन्झ्युम करतात तो दुसरी गोष्ट आहे. आणि लोकांना म्हणजे प्रेक्षक पुढे जात नाही, वाचक पुढे जात नाही. फक्त प्रॉब्लेम आता आपल्यासाठी आहे की आपण टिकणार की नाही. कारण ती बातमी तर लोकांना पाहिजे. जसं मी म्हटलं, आता एक मोठा प्रॉब्लेम जो दिसतोय एआयमुळे आणि तो गेल्या वर्षभरात फार मोठ्याने प्रकर्षाने जाणवतोय, तो असा आहे की जसं मी म्हटलं की तुम्ही पहिले गुगल करायचा, मग तुम्हाला ती तिथे सर्च करून मग क्लिक करायचा, तुम्ही माझ्या वेबसाईटवरती यायचा. वेबसाईटवरती यायचा तर तुम्हाला माझी जाहिराती दाखवायचो, मग मला त्याच्यातनं उत्पन्न मिळायचं. आता काय झालंय की जवळपास 40% ट्रॅफिक कमी झालंय. आणि त्याचं कारण त्याला असं म्हणतात, एक शब्द आहे झिरो क्लिक. झिरो क्लिक म्हणजे लोकांना जे काही सर्च केलं
की मिलिंद खांडेकर आज इथे काय बोलले, तर ते त्या वेबसाईटने कुठल्या छापलं असेल तर ते तिथे जाणार नाही. त्या वेबसाईटची माहिती उचलून ते गुगल तेवढंच माहिती तुम्हाला देईल. गुगल देईल, चॅट जीपीटी देईल, ग्रोथ देईल, कोण देणार माहित नाही. तर त्या झिरो प्रूफमुळे काय होतंय की लोक ती माहिती तर वापरतात आहे. म्हणजे एआय कडे पण काही माहिती, तर त्याला माहितीची गरज आहे. त्याला काही बातमी काय घडली आहे त्याला काही कळणार नाही जोपर्यंत त्यालाही काहीतरी सोर्स पाहिजे त्या इन्फॉर्मेशनचा. तर ही सगळ्यात मोठी जी समस्या झाली आहे ती झिरो क्लिकमुळे झाली आहे. आणि ती झिरो क्लिकची जी प्रॉब्लेम आहे ती वाढत जाणार. आता असं नाहीये की म्हणजे व्हिडिओ लोकांना बघायची गरज नाहीये. म्हणजे जसं मयुरेश म्हणाला की 2 तासाचा व्हिडिओ आहे. आता मला जर तो 2 तासाचा पॉडकास्ट मला बघायची गरज नाही. मला तिचं ट्रान्सक्रिप्ट मिळेल. त्या ट्रान्सक्रिप्ट नंतर मला जे पाहिजे ते मिळून जाईल. मला काही 2 तास म्हणजे पूर्ण ऐकायची गरज नाही. इट इज मोर एफिशियंट. माझा वेळ वाचतो त्याच्यामध्ये. तर हा जो एक प्रॉब्लेम आपल्याकडे आहे की एआय मुळे ऑलरेडी बदल आपल्याला दिसायला लागला आहे. लोकांना बातम्या हव्या आहे, पण ते कसे ग्रहण करतात. जसं म्हटलं पहिले पेपरमध्ये करायचे किंवा ते पहिले टीव्ही बघायचे, तर ते टीव्ही पण पेपर पण सगळं ते मोबाईलवरती बघतात. तर एआय मुळे आपला हा जो एक म्हणजे ऑलरेडी प्रॉब्लेम दिसायला लागलाय. आणि मीडियामध्ये म्हणजे हा रेव्हेन्यूचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यातला ऑलरेडी प्रॉब्लेम होता, तो आता त्या एआय मुळे आणखीन त्याला चालना मिळाली, आणखीन प्रॉब्लेम वाढलाय. तर त्याच्यामुळे आता होणार काय असं आहे की बाबा पत्रकार जरी आला त्याला पगार दिला तर कंपनी पाहिजे, त्याला पगार दिला तरी कुठली संस्था पाहिजे. तर एकूणच पत्रकारितेची फंडिंग कशी होईल हा पण एक मोठा प्रश्न आहे की पब्लिक फंडिंग व्हायची बीबीसी सारखी किंवा लोकांनी सबस्क्रिप्शन घ्यायचं न्यूयॉर्क टाइम्स सारखं, हा एक मोठा प्रश्न आहे. तर समजा की उद्या झालं काही, विल फाइंड सम मॉडेल की एआय कंपनी विल फीड फंड न्यूजपेपर किंवा पत्रकाराची फंडिंग जी आहे ती एआय कंपनी करतील. पण मी जसं म्हटलं की ते जरी झालं तरी जसं आता मयुरेशने सांगितलं की जे काम करायला तुम्हाला 10 लोक 2 तास लागायचे ते 2 मिनिटात काम होते, किंवा जे काम करायला आपल्याला 10 लोकांची गरज आहे ते 1 मिनिटात एक माणूस करतोय. जर तुम्ही एआय ला कॉपी लिहायला सांगितलं तर तो 30 सेकंडमध्ये लिहून देतो. तेच काम माणूस करायला जाईल कुठला त्याला 30 मिनिटं लागतात. तर एफिशियन्सी आहे त्याच्यामध्ये. आणि हा जो बदल आहे हा मोठा बदल आहे की जे काम आज आपण करतोय ज्याच्यासाठी तुम्हाला 100 लोकांची गरज आहे ते 10 लोक करू शकतात. तर त्यामुळे हे काही म्हणजे जे ब्रॉडली असं म्हटलं जातं जगामध्ये जे एआयचे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे व्हाईट कॉलर जॉब आहे, व्हाईट कॉलर जॉब्स हे जातील, मात्र ब्लू कॉलर जॉब्स जे आहेत ते वाचतील. तर आता व्हाईट कॉलर जॉब म्हणजे काय, म्हणजे जे आपण कम्प्युटरच्या समोर बसून काम करतो, आपण न्यूज रूम मध्ये जे काम करतो ते काम कम्प्युटर आता स्वतःच करू शकतो. म्हणजे त्याच्यात तेवढ्या लोकांची गरज नाहीये. तर जे लोक म्हणजे समजा कॉपी रायटिंग करतात ते कुठल्या दुसऱ्या सोर्स, म्हणजे जसं त्याला म्हणतो उदाहरण का सिंधू आहे की कुठल्या दुसऱ्याची बातमी घेतली आणि त्या बातमीला जसं प्रेस नोटवरच बातमी बनवायची तर प्रेस नोटची बातमी एआय बनवून देईल. आता यांनी सांगितलं ब्रजमोहनजींनी की आम्ही सगळ्या पेपरमध्ये प्रेस नोट वाटतो, तर म्हणजे डिस्ट्रीब्यूट करतो. तर आता ती सकाळच्या टाइममध्ये बातमी लिहायची तर ते प्रेस नोटची बातमी एआय लिहून घेईल. फक्त त्याच्यावरती चेक करावं लागेल की ते बरोबर आहे की नाही. तर ते आज आणि उद्या नाहीतर ते होणारच आहे की हे जे आपण जे रोज काम करतो डेस्कवरती बसून, जे रेपिटेटिव्ह ज्याला जॉब म्हणतात, ते जॉब्स धोक्यात येतील याच्यामध्ये मला काही म्हणजे संदेह नाही त्याच्यामध्ये. फक्त मला असं वाटतं की म्हणजे जसं म्हटलं की जे लोकांचं म्हणणं असं आहे की भीती जी निर्माण केली जात आहे की जे कम्प्युटरच्या समोरचं काम आहे ते जाणार आहे, जे काम आपण हाताने करतो ते जाणार नाही. म्हणजे हाताने म्हणजे शेफ आहे, प्लंबर आहे, नर्सिंग आहे, असे लोक जे आपल्या ज्याच्यामध्ये माणसाची गरज आहे ते नोकऱ्या उरतील. तर जेव्हा मी सुरुवातीला म्हटलं होतं की व्यंकटेश याच्यात बहारला असता किंवा पंकज बहारला असता, तर मी म्हणजे नो ऑफेन्स मेंट टू एनी रिपोर्टर, पण रिपोर्टिंग म्हणजे एका प्रकारचं ब्लू कॉलर जॉब आहे. म्हणजे ब्लू कॉलर म्हणजे साहेबांसारखं काम नाही, तुम्हाला फील्डमध्ये जाऊन काम करावं लागतं. कारण बाकी साहेब लोक ऑफिसमध्ये एसी मध्ये बसून काम करतात आणि रिपोर्टर बिचारा ग्राउंडवर जातो. तर मला असं वाटतं की जे ओरिजिनल रिपोर्टिंग आहे आणि खरं म्हणजे पत्रकारिता ते बघायला जाल की पहिले पत्रकारितेचा अर्थ काय होता की आपण तिथे जाऊन बातमी लिहायची. हे तर हल्ली झालंय कारण टेक्नॉलॉजीमुळे म्हणा काही म्हणा की सगळे काम आता आपण ऑफिसमध्ये बसून करतो. पण अजूनही जर तुम्हाला ग्राउंडवरती गेला तर ते एआय जाऊ शकत नाही. उद्या रोबोटाला गेला ते मला माहित नाही, पण जी बातमी ही बातमी का आहे, याचा अर्थ काय आहे, जे माणूस समजू शकतो, त्याचं जे काही ओपिनियन असेल त्या बातमीवरती किंवा त्याचं जे रिपोर्टिंग असेल ते काम एआय करू शकणार नाही.
तर म्हणून जे लोक रिपोर्टिंग करतात त्यांना काही मला वाटत नाही की काही धोका आहे. फक्त जे लोक डेस्कवरती आमच्यासारखे लोक काम करतात त्यांना कदाचित धोका असू शकतो. मंदारला मी काल सांगितलं की तुला काही धोका नाही. तर शेवटी मग प्रश्न असा आहे की आपण करायचं काय. म्हणजे आपल्याला फक्त शेवटी मला एकच गोष्ट सांगायची, आणि मी कारण खूप वाचन करत असतो एआयच्या बद्दल, की आणि हे काय आपल्याबद्दल नाहीये, पण सगळ्या इंडस्ट्रीजला जे एनव्हिडियाचे फाउंडर आहे आणि सीईओ आहे जेन्सन हॉंग, त्यांना एक लोकांनी सल्ला मागितला होता की काय होईल हे. तर जसं बिल गेट्स म्हणतात की नाही, एआय हा को पायलटच राहील, म्हणजे पायलट कधी होणार नाही, म्हणजे तो काही विमान नाही उडवणार, तो तुमच्या सहकारी राहील. तर हे जे एनव्हिडिया ज्या जगातली सगळ्यात व्हॅल्युएबल कंपनी आहे, ज्या चिप्स बनवतात त्याच चिप्समध्ये एआयचे मॉडेल ट्रेन होतात, जीपीयू वगैरे. तर त्यांचं कोट इथे वाचून मी थांबतो. तर त्यांनी असं म्हटलंय, यू आर नॉट गोइंग टू लूज युअर जॉब टू एन एआय, बट यू आर गोइंग टू लूज युअर जॉब टू समवन हू युजेस युअर एआय. सांगायचा अर्थ असा आहे की जर आपण एआय नाही शिकलो तर आपण मागे पडणार. जसं डिजिटलच्या बाबतीत झालं, जसं प्रत्येक जेव्हा जेव्हा चेंज झालं, तर नोकरी असणार नसणार हा भाग दुसरा आहे. पण माझा सल्ला आहे, तुमचं कितीही वय असेल, तुम्ही सुरुवात करत असाल, तुम्ही आता 30 वर्षाचे असाल, 50 वर्षाचे असाल, एआय शिकायची आपल्याला गरज आहे. आपण एआयला जेवढं, आणि एआय मध्ये शिकणं फार इझी, जसं म्हणतात ते प्रोफेसर बसले, तुम्ही जे विचारतात त्याचं ते उत्तर देतात. तर जर आपल्याला रेसकोर्सवरती जायचं नसेल घोड्यासारखं, तर एआय शिका. एवढंच म्हणून मी थांबतो. धन्यवाद सर. मयुरेश, 40 मिनिटांच्या टाइमरचं काय झालं? किती झाले? क्रॉस केलं. 6 मिनिटं कमी. पुणेकर आहे तिथे. नाही, 40 मिनिटं झाले असते तर रेकॉर्ड होतं ते. घड्याळाचे पक्के आहेत, बरोबर. यानंतर प्रश्न उत्तरांचं सेशन होईल. एक विनंती आहे फक्त की थोडक्यात प्रश्न विचारावा आणि प्रश्न उत्तर असं त्याचं स्वरूप ठेवा. कुठल्याही वाद किंवा अशा दिशेला ते जाऊ देऊ नका, आणि कोणत्याही भाषेत विचारा. सरांना जसं मगाशी विनंती केलेली आहे त्याच्या सर सोयीच्या भाषेत उत्तर देतीलच. माईक खाली खाली. आणि इथे उभं असल्याचं प्रिव्हिलेज घेऊन मीच पहिला प्रश्न विचारणार आहे सगळ्यांच्या परवानगीने. सर, ऍक्च्युली तुम्ही आता एआय बद्दल बोललात आणि त्रिवेदी बचेगा याबद्दल बोललात, पण त्रिवेदी काम करत असताना हल्ली एआयचा ज्या पद्धतीने वापर होतोय, द मेजर फॅक्टर इज, आणि जे मिसिंग वाटतं, दॅट इज व्हेरिफिकेशन. कारण कॉपी बनवून मिळते, इझिली ऍक्सेस मिळतोय, डेटा मिळतोय, पण तो व्हेरीफाईड आहे का नाही, ऑथेंटिक आहे का नाही, हे न बघता वापरलं जाणं रिस्की आहे. आणि जशी नवीन जनरेशन आता शिकतीये, अर्थात त्यांना कॉलेजेसमध्ये हे शिकवलं जातं, तरी पण क्विक, म्हणजे अर्थात वी ऑल लिव्हड इन ब्रेकिंग न्यूज या, पण जितकं फास्ट आपण डिलिव्हर करू शकू तितके जास्त कदाचित क्लिक्स येतील, तितके जास्त कदाचित व्ह्यूज मिळतील. याच्यामधनं ही जी स्पर्धा सुरू झाली आहे, यातला व्हेरिफिकेशनचा फॅक्टर एआय बरोबर काम करताना शिकणं तर गरजेचं आहे, पण कसा बॅलन्स करायचा? नाही, बघा, असं आहे की हा प्रश्न बरोबर आहे की ज्याला आपण एआयच्या भाषेत म्हणतो की हेल्युसिनेशन करतं. हेल्युसिनेशन म्हणजे ते खोटं बोलतं. तर हा प्रॉब्लेम आहे. त्याचे मी माझं सोल्युशन सांगतो तुम्हाला काय. एक तर मी जेव्हा एआयला काही विचारतो किंवा काही पण त्याच्याकडनं माहिती घेतो, तर मी त्यांना सांगतो की तुम्ही मला प्लीज ॲट्रिब्यूट की कोणाकडनं तुम्ही माहिती घेतली. तर तो एआय तुम्हाला ती लिंक पण देतं किंवा ते लिहून देतं की ही बातमी इकॉनॉमिक टाइम्समध्ये छापून आली आहे किंवा ही न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आली. तर तुम्ही जेव्हा त्याचं, म्हणजे या चुका होणार नाही आपल्याला, कारण आपण आता प्रॅक्टिशनर आहोत, तर या चुका आपल्याकडनं होणार नाही याच्यासाठी तुम्ही जेव्हाही प्रॉम्प्ट देताय किंवा प्रॉम्प्ट देण्यानंतर तुम्ही क्रॉस चेक करायचं, तर तेव्हा तुम्ही म्हणायचं की तुम्ही याचा ॲट्रिब्युशन द्या. कारण काही वेळा घोळ होतो. म्हणजे मीच बघितलं की आपण त्यांना, मी आता बंगाल इलेक्शनचा त्यांना डेटा मागितला, तर त्यांनी 2026च्या ऐवजी 2021चा डेटा दिला. तर मला माहिती होतं, म्हणून असं नाही की तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्हाला म्हणजे ते करता येणार नाही. तर मला वाटतं की हा एक प्रॉब्लेम असणार आहे. पण आता असं आहे ना प्राची, फक्त 2च वर्ष झाले आहेत येऊन, 2 का 4 वर्ष, म्हणजे 2022 सालीच चॅट जीपीटी आलाय, 26 मध्ये आपण आहोत.
तर मला वाटतं की एआय पण स्वतः या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करेल आहे. पण मनुष्य म्हणून आपलं काम आहे आणि पत्रकार म्हणून आपलं नाहीतरी काम असतं की आपण जेव्हा कुठली बातमी कोणी देतो तर आपण त्याचा सोर्स विचारतो किंवा तू का म्हणतोय असं. तर तेच जेव्हा आपण एआयशी डील करतो ते करण्याची गरज आहे की ते मी नेहमीच विचारतो की प्लीज गिव्ह मी अट्रिब्युशन, म्हणजे की याचा सोर्स काय, तुम्ही हे का म्हणताय, तर अर्ध संपतं. एक अजून तुम्हाला मी उपाय सांगतो. काय आहे की जसं आपण कोणाचं सेकंड ओपिनियन घेतलं तर लोक वाईट म्हणजे डॉक्टरांबद्दल की बाबा जर मी सांगितलं तर तू सेकंड ओपिनियन का घेतलं, तर तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या ना. जर तुम्ही जेमिनीवरती विचारलं तर चॅट जीपीटीला त्याचं उत्तर तिकडे द्या, त्याला विचारा की हे बरोबर आहे का. किंवा तुम्ही तिसरा याच्यात आता तर इतकं फ्री आहे ते सगळं, तर एकच जे आपल्याला उत्तर मिळालंय, यू कॅन इव्हन चेक इट विथ अनादर एआय. तर म्हणजे पत्रकारांचा मूळ धर्म काय आहे की जे कोणी आपलं काही सांगतं आपलं पहिले पण त्याच्यावरती शक करते. वी आर सस्पेक्टिंग दॅट यू आर नॉट स्पीकिंग राईट. तर आपल्याला एआय वरती पण तोच लागू करण्याची गरज आहे, म्हणून चुका होणार नाही. आणि ज्या मला वाटतं होतात ते शेवटी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इट विल गेट करेक्ट. सुनील माने पूर्वी पत्रकार होतो, यांच्या रिक्रुटमेंट आपण केल्या, मी त्यातनं वगळला गेलो होतो म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता आहे. आयुष मला म्हणला सिम्बॉयसिसच्या मुलांसाठी हिंदी प्रश्न विचारा. मैं पूछना चाहता हूँ, जो प्राची ने अभी किया, जो कुछ प्रश्न किया उसका एक्सटेंशन मयूरेश ने भी अभी उसके बाद में जिसका जिक्र किया, युवाल नोआ हरारी ने इस चैट जीपीटी हो या एआई के बारे में बहुत सारा लिखा है और उसकी टेंडेंसीज के बारे में लिखा है, जिन्होंने वो एक स्पेसिफिक बात कही है कि एआई अब इंसानों की तरह या उससे प्यूरिफाइड फॉर्म में झूठ बोल रहा है, झूठ शुरू किया है उसने. मुझे अभी हम जो बात कर रहे हैं, मैं चाइना में भी एआई एग्रीकल्चर से लेके सब देख के आया हूँ. जर्नलिज्म अब की सारी वर्ल्ड सिनेरियो, सिर्फ भारत में गोदी मीडिया है ऐसा नहीं मैं मानता, क्योंकि यूएस में भी है, आप देख रहे हो सब कुछ. इस पेरिफेरी में, इस बैकग्राउंड में एआई का इस्तेमाल करने वाली पावर, चाइना जैसी हो या इंडिया जैसी हो, उसका इस्तेमाल जो प्रॉपर लोगों के इश्यूज है वो सॉल्व करने के लिए होंगे, या अभी जो भटकाया जा रहा है उस तरह से एआई का एन ब्लॉक यूज होगा, इसमें थोड़ा बघा. एकतर सुनील असं मला वाटतं, नाही मी हिंदी तुम्हाला मी पहिले मराठीत सांगतो की बरंच झालं तुमचं म्हणजे राजकारण चं भाग्य सौभाग्य म्हणा की तुम्ही म्हणजे त्याचा फायदा झाला राजकारणाचा, तुम्ही राजकारणात गेला त्याच्यामुळे. कारण नाहीतर तुम्ही पण आमच्यासारखं रिपोर्टिंग करत असता. आणि पॉलिटिशियन तो बचेगा ही, बाकी पत्र. तर तुम्ही बरोबर घेतलं, म्हणजे तुमची लाईन जी आहे ती तो जो सवाल ये पूछा गया है कि एआई का मतलब मोटे तौर पे ये है कि एआई को लेकर जो डर है और एआई को लेकर ये बात कही जा रही है कि उसका मिसयूज होगा, तो ये जो भी डर है ये वाजिब है, ये ठीक है डर. ये ऐसा नहीं है कि एआई में सब कुछ अच्छा है. जैसे मैंने बोला कि वो हेलुसिनेट करता है. हेलुसिनेट करने का मतलब ये हुआ कि वो दे विल मेक अप द स्टोरीज, गलत बात बता देते हैं. लेकिन जैसे मैंने कहा कि आपको फैक्ट चेक करने की जरूरत है, और पत्रकार के तौर पे खास तौर पे हमारा तो काम ही ये है कि कोई भी चीज जो हमें बताई जा रही है उसको हम चॅलेंज करें, उसको हम मतलब जैसे बोलता ना की कोई स्टोरी भी हम रिपोर्ट करते तर 2 सोर्स असले पाहिजे. म्हणजे बेसिकली अगर कोई भी स्टोरी यू कैन नॉट हैव अ सिंगल सोर्स, एटलीस्ट 2 सोर्सेस शुड बी कन्फर्मिंग दैट स्टोरी. सो व्हाट आई एम ट्राइंग टू से इज कि ये जो बातें कही जा रही है कि भाई चाइना मिसयूज करेगा, अमेरिका मिसयूज करेगा, तो कोई भी नई टेक्नोलॉजी आती है उसका लोग मिसयूज करते हैं. मैं जब नई टेक्नोलॉजी मतलब अगर मान लीजिए जब बिजली आई थी, अब इसको किस तरह से लोग कंपेयर कर रहे हैं दुनिया, लोग ये कह रहे हैं कि जैसे बिजली आई थी तो बिजली आई थी उतनी म्हणजे वीज सारखं ही क्रांती आहे, म्हणजे विजेचं सप्लाय. आज आपल्याला इथे लाईट आहे म्हणून आपल्याला वाटतं की विजेची काय म्हणजे वी हैव टेकन इट फॉर ग्रांटेड. पर जो बिजली आई थी उस तरह से माना जाता है, या माना जाता है कि जब रेलवे आया था तो ये उस तरह का बदलाव समाज में माना जा रहा है. तो कहने का मतलब ये है कि अगर या तो इस बदलाव को मैं इग्नोर करूं और मैं कहूं कि नहीं जी इसका मिसयूज होगा इसलिए मैं सीखूं नहीं, तो मेरा ये कहना है कि हमको तो यूज करना है, अपने फायदे के लिए यूज करना है. अपने फायदे से मेरा मतलब ये है कि
अगर हम नहीं सीखेंगे तो हम पीछे छूट जाएंगे। और मैं जब ये कह रहा हूँ कि त्रिवेदी बचेगा, तो मैं आई वांट टू सबमिट वेरी हम्बली की आय हॅव ट्राईड टू चेंज विथ एव्हरी वेव। म्हणजे नवीन शिकायला पाहिजे, नई चीजें आपको सीखते रहना चाहिए। और ये सिर्फ पत्रकारिता नहीं, में आप किसी भी प्रोफेशन में होंगे तो अगर आप मतलब पानी जब स्थिर हो जाएगा तो वो सड़ जाता है, मतलब आप किसी भी क्षेत्र में हो सकते हैं। तो ये मुझे लगता है कि जो डर है वो अपनी जगह, उसका मिसयूज लोग करेंगे। मतलब अब कोई भी चीज का मिसयूज तो लोग करते ही है, अभी भी देयर आर ऑलवेज बैड एक्टर, बट दैट डजंट मीन दैट द गुड विल नॉट हैपन। Good afternoon. I happen to speak to around 2 dozen journalists about use of AI in their work. And one of the questions was whether there is an institutional policy and proper training given to the journalists. So the answer was that, at least at that time, that there is no well-drafted policy that has been conveyed from top to bottom, and no proper training also was given. And you are saying that everybody should learn AI. So what are media institutions from the management point of view doing about that? So I can speak for my group, my institution, that I think our training started way back in 2023. We had an expert coming down. So at least for India Today Group, we are using it very extensively, and people are being trained. And another problem with the AI is that it is changing so fast that by the time you train somebody, something else has happened. But as I said, this technology is very new. It is only 4 year old. And if you want to learn AI, I think the best friend, there is no coach, there is nothing. You can learn it AI from the AI. तुम्ही जर वापरलं त्याला तर यू कैन लर्न फ्रॉम इट। आणि जैसे स्टूडेंट्स है उसको मैं बताता हूँ जो ट्रिक अपनाने की जरूरत है। एक तो ये 3 चीजें कही जाती है किसी भी एआई को यूज करने के लिए। यू टेल हिम दैट यू बी माय एआई प्रोफेसर और कोच, सो गिव हिम अ रोल, गिव एआई अ रोल दैट यू आर माय टीचर, यू आर माय फ्रेंड, यू आर माय डॉक्टर, वट एवर। सो गिव अ रोल टू द एआई व्हेन यू आर गिविंग अ प्रॉम्प्ट। दूसरी गोष्ट अशी आहे की यू हॅव टू से दैट हू यू आर. Am I a journalist? I am a practitioner. I am a student. So tell AI about that. And then you give your question, context, whatever. So by and large, I mean, whenever I give a prompt, I always say that explain me like a beginner. So then it breaks down like a beginner and you understand it better. So now that there are also online, there are a lot of courses available, Coursera, these are all free courses. So you just a lot of universities are also, the foreign universities are also running the courses. Google is also running, Microsoft is also running. I have done a course from Google. So what I'm trying to say is that because it's number one, the technology is changing every day, and so there's no sort of framework in place at the moment. And institutions are trying, they are also grappling because we don't know how it is evolving. As I told you that this zero click is a new phenomenon. Nobody ever thought about it, that people will stop coming to website because they are reading it elsewhere. आदर्श सर. I'm not going to talk about Trivedi. Trivedi बचेगा नहीं बचेगा. Point is, Trivedi is an intermediate customer of the information sources. The end customer is people at large. जिसके लिए जर्नलिज्म एग्जिस्ट करता है, मीडिया एग्जिस्ट करता है, मतलब सोसाइटी एट लार्ज. Right. What are going to be the effects of the society of AI developments? That's my question. Because there are a couple of things that are associated with it. एक बात तो ये है कि there is something called fatigue factor, as we all know, because everybody is hooked on social media. Fatigue factor comes into play, and therefore, if you expect ordinary members of the society to verify every piece of information that they get thanks to AI, it's not going to work that way. Because after a while, I get tired, I just get fed up, and I decide my opinion as to whatever information I get, depending on that. So society का इसका effect क्या होगा? That's one thing. Secondly, we are also aware about the kind of algorithms that are active. So, knowing my profile, कि मैं किस तरह की information मुझे लगती है, it could be entirely different from the way he seeks information. And therefore, my truth, my reality would be different from his truth or his reality. But then what happens to the social shared reality of anything that happens?
in the society? So, sir, first I will answer the second part of your question, which is algorithm. And it has already changed the way we consume our news. तर अल्गोरिदम क्या कहता है कि जो तुम्हें पसंद है वही मैं तुमको दिखाऊंगा. मतलब जर मला माझी पॉलिटिकल आयडियोलॉजी राईट विंग आहे, तो आय विल ओनली गेट द राईट विंग कॉन्टेंट विच इज सेइंग दॅट दिस इज राईट. मतलब राईट म्हणजे कुठल्या इश्यूवरती यू विल गेट ओनली, युअर फीड विल ओनली रिफ्लेक्ट वन साइड. Or if you are on the other side, you will get the same thing. So algorithm has already created that a societal problem in terms of increasing the polarization, because people are not seeing the other side. When you read a newspaper, you get to see all the sides when you physically read it, I'm saying. But what is happening because of the algorithm, you are reading only what you like, because they have cracked it that this is your profile and you will like certain things, they will feed you that, and because they want you to spend more time on that platform. जे कुठलंही प्लॅटफॉर्म असू द्या, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, युट्यूब, देअर एंड गोल इज दॅट यू शुड नॉट लिव्ह. जसं नेटफ्लिक्सने म्हटलं होतं की आवर एनिमी इज हु इज आवर कॉम्पिटिशन, तर दिस स्लीप. जे लोकांची झोप, लोक झोपतात हे आम्हाला एक कॉम्पिटिशन आहे, सो पीपल शुड नॉट स्लीप. सो अल्गोरिदम हॅज ऑलरेडी क्रिएटेड दॅट प्रॉब्लेम की यू डोंट गेट टू हिअर अदर साइड. सो पीपल सॉर्ट ऑफ कीप बिलिव्हिंग इन व्हॉट दे थिंक, दे डोंट वॉन्ट टू लुक ॲट द अदर साइड. So that problem is already there, and this is not a new problem. I think for last 10-15 years we are seeing that. The first question is, what will be the impact on society and म्हणजे त्याचा काय परिणाम होईल समाजावरती. तर ही काळजी सगळ्यांना आहे. म्हणजे आता कालच इकॉनॉमिक्सचं कव्हर आहे की जॉब ॲक्युपस, तर त्यांचं काय म्हणणं आहे की लोक म्हणजे hope for the best and prepare for the worst. So nobody knows what is the impact on, म्हणजे एक तर त्याचं bright side म्हणा, that people are saying that because we will have less work, we will have more time and we will spend more time on entertainment and whatever leisure वगैरे वगैरे. पण दुसरं असं आहे की जर इन्कमच नसणार आहे तर मग माणूसला इन्कम कशी येणार. तर ते लोक हे म्हणतात की युनिव्हर्सल बेसिक इन्कम, आता आपण ती खिल्ली उडवतो की लाडकी बहिणीमुळे लोकांना पैसे मिळतात, उद्या कदाचित सगळ्यांनाच आपल्याला पैसे द्यावे लागतील कारण लोकांना इन्कम नसणार आहे. सो वी ऑनेस्टली डोंट नो. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की ऑल्सो आय एम नॉट अ एक्सपर्ट ऑन AI. मी फक्त मला म्हणेन की मी पत्रकार आहे हु इज ट्राईंग टू प्रॅक्टिस AI. पण दिस डेंजर इज रिअल, दॅट्स वाय वी आर हिअर डिस्कस दिस. I have a question on no-click phenomenon. I want to actually double-click on the no-click phenomenon, because what we are seeing is we used to go to library and check books and then get perspective to find an answer. Earlier also we used to Google search, आपल्याला 4-5 गोष्टी यायच्या आणि त्यातल्या गोष्टी बघून मी काहीतरी क्लिक करायचो. आताही बातमी बघताना मी 4-5 व्हिडिओज बघतो, मला 4-5 पर्स्पेक्टिव्ह मिळतात. But when I'm searching or when I'm using ChatGPT or Gemini, I'm getting a single truth. Does that change my consumption behavior? Because does that create a change in role of journalist or content creator or a podcaster or broadcaster? Because now I'm not supposed to give information, I'm supposed to give an opinion or give a perspective. But are people interested in perspective because they are already getting a single truth? I think म्हणजे as I told you that when I use AI, mostly I tell the chatbot that explain it like a beginner. जरी मला तो विषय माहिती असला तरी आय विल इन्सिस्ट दॅट सो इट इज इझियर टू अंडरस्टँड. तर मी जसं म्हटलं ना की द हंगर फॉर द इन्फॉर्मेशन इज नॉट गोइंग अवे, in the sense that I think that it is easier to understand a lot of complex things which I did not understand earlier. With the help of AI, it has become easier, right? So that I think that is not that people don't want perspective, rather it has got easier to get perspective or understand things. कारण आपण कितीही प्रयत्न केला, आता जसं मी हे लायब्ररीचं उदाहरण दिलं किंवा कम्प्युटरचं उदाहरण दिलं, हे मी AI लाच विचारलं की हाऊ टू एक्सप्लेन दिस, हाऊ डू आय एक्सप्लेन दिस. सो म्हणजे आज की वेगवेगळे उदाहरण देऊन समजवा, तर मी 5-6 उदाहरणं दिली. मग मी आणि हे म्हणजे गेल्या वर्षीच सांगतो तुम्हाला. सो देन आय लर्न थ्रू की नाही मला हे म्हणजे लोकांना समजेल असं सांगा की कशी लायब्ररी आहे, गुगल आणि याच्यात काय फरक आहे. कारण जसं सुरुवातीला आपण म्हटलं की पीपल स्टिल थिंक दॅट इट इज गुगल. सो डोंट एव्हरीबडी इज थिंक दॅट डोंट यूज AI एज अ गुगल. इट इज नॉट अ सर्च, इट इज समबडी हू इज सिटिंग देअर हू कॅन आन्सर युअर क्वेश्चन्स. नाउ कमिंग टू युअर क्वेश्चन विच इज दॅट लोकांना इन्फॉर्मेशन लागेल. आणि AI, प्लीज अंडरस्टँड, AI ने रट्टा मारला आहे.
म्हणजे एआय काही असा नाही की तो म्हणजे तो असा ब्राईट स्टुडंट आहे की त्यांनी रट्टा मारलाय, म्हणजे त्याला कळतात असं मी म्हणणार नाही अजून, पण तर जी माहिती अवेलेबल आहे तोच तो देऊ शकतो. सो दे नीड अ सोर्स फॉर इन्फॉर्मेशन. एआय कॅन नॉट, म्हणजे आता त्याच्यात अर्थात काय होतं, काही वेळा आपण काय प्रश्न विचारला तो डायरेक्ट पीआयबीच्या हवाल्याने ती बातमी देतो, म्हणजे तो तुम्ही बघितलं असेल तो इट कॅन गो डायरेक्टली टू पीआयबी अँड से की हे सरकारने असा असा निर्णय घेतला. तर हा प्रॉब्लेम आहे. पण मोस्ट ऑफ द टाइम दे आर ऑल्सो लुकिंग फॉर अ रिलायबल सोर्स. म्हणजे वेन आपण म्हणतो ना की पत्रकाराचं काय काम आहे, सो दे आर ऑल्सो कोटिंग रॉयटर्स, दे आर ऑल्सो कोटिंग टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे. तर एआयलाही माहिती आहे की कुठला सोर्स रिलायबल आहे आणि कुठला नाहीये. आणि ऑल्सो देर इज सम अमाउंट ऑफ ट्रॅफिक नाउ विच इज कमिंग फ्रॉम चॅटबोट्स, बिकॉज पीपल सॉर्ट ऑफ वॉन्ट टू क्लिक देअर. अजून जास्त नाही तरी 3-4-5% इंग्रजी वेबसाईट्सला ट्रॅफिक चॅट जीपीटी वरनं पण यायला लागलाय. चॅट जीपीटी म्हणा, जेमिनी म्हणा, वगैरे वगैरे. ऑल्सो कालच जे गुगल हॅज रिलीज देअर की व्हॉट शुड यू डू इन द एज ऑफ एआय, जे मी म्हटलं जे समरी येते त्याच्यात, तर त्याचं म्हणणं आहे की द फंडामेंटल्स डोंट चेंज. सो इवन वेन गुगलचे जे सर्चचे जे प्रिन्सिपल आहे की तुम्ही ओरिजिनल रिपोर्टिंग करा, तुमचा एक्सपिरियन्स सांगा, मतलब व्हॉट यू सॉ युअर सेल्फ, राईट दॅट विल हॅव मोर वेटेज वर्सेस यू आर रिपर्पजिंग समथिंग विच इज बिंग क्रिएटेड बाय समबडी. सो आय थिंक द ओरिजिनल इन्फॉर्मेशन स्टेज देर विल बी नीड अँड समबडी विल नीड टू रिपोर्ट इट. म्हणून मी म्हटलं ना की जो रिपोर्टर आहे तो बचेगा. आता तो सब एडिटर वाचेल की नाही मला माहित नाही, कारण सब एडिटरचं काम, ट्रान्सलेशनचं काम, ते सगळं काम एआय उत्तमपणे. आता आपण जर गुगल ट्रान्सलेट, मला आठवतं आम्ही BBC मध्ये असताना आम्ही वापरायचा प्रयत्न, कारण मला तमिळ नाही येत, मला तेलुगू नाही येत, मला जर त्याचं बघायचं तर ते गुगल ट्रान्सलेट आम्ही वापरायचो, तर ते कळायचंच नाही, म्हणजे त्याच्यात खूप चुका असायच्या. दॅट इज नॉट द केस टुडे. तर तुमचं काम आता असं आहे ना, एक फायदा त्यातला असाही झालेला आहे की तुम्ही एका भाषेत क्रिएट केलं, मराठीत काही लिहिलं तर ते 50 भाषांमध्ये ते जाऊ शकतं आणि ते विदिन मिनिट जाऊ शकतं. किंवा तुम्ही कुठला व्हिडिओ बनवला, त्याची टेक्स्ट कॉपी तुम्ही एआयच्या मदतीने लगेच बनवू शकता. किंवा व्हाईस अवर्सा, एक टेक्स्ट आहे त्याचं यू कॅन यूज इट ॲज अ व्हिडिओ. आता उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही वी आर युझिंग इन हिंदी व्हॉइस ओव्हर करता एआय, म्हणजे ते 11 लॅब्स तुम्ही ऐकलं असेल. सो लोक इट इज डुईंग व्हॉइस ओव्हर. जसं ते मी बजाजचं उदाहरण दिलं, तर ते उत्तम एआय, म्हणजे तुम्हाला कळणार नाही की दॅट इज डन बाय एआय, आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. उद्या माझी आवाज जर क्लोन करायची झाली तर इट कॅन डू माय क्लोनिंग. मला बोलायची गरज नाही, मी फक्त लिहून दिलं, दॅट कॅन स्टील डू इट. सो आय थिंक इन्फॉर्मेशन आता ती हू विल पे फॉर दॅट इन्फॉर्मेशन इज द क्वेश्चन. म्हणजे when I'm saying that whether the institution, media company pays or somebody else pays is the question. पूर्वीच्या काळी आपण पत्रात बातमी आली की त्याच्यावर विश्वास ठेवला. एआयचा वापर करताना ती माहिती पुरवतो आणि शेवटी क्लॅरिटी देते ही माहिती चुकीची असण्याची शक्यता आहे, विश्वास नाही, ते तर त्यांचा एक लिगल डिस्क्लेमर आहे, त्यांची अपेक्षा की तुम्ही ठेवावा. हे त्यांचं असं आहे की त्यांना उद्या कुठला केस होता कामा नये किंवा काही होणार, तर ते एक लिगल डिस्क्लेमर आहे. पण बेसिकली तर दे वॉन्ट यू टू बिलीव्ह व्हॉट दे आर सेइंग. तर हे बरोबर आहे की जे छापून येतं ते सत्य आहे आपण असं मानायचो. पण त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण असं होतं की देर वॉज अ ह्युमन व्हेरिफिकेशन चेन. म्हणजे मी म्हणतो की जेव्हा कोणी रिपोर्टर बातमी देऊन यायचा, तर असं नाहीये ना, पहिले तर रिपोर्टरला चीफ रिपोर्टर सांगायचा की तू ही बातमी करायची की नाही करायची. तो घेऊन यायचा, मग चीफ रिपोर्टर बघायचा, मग सब एडिटर बघायचा, मग चीफ सब एडिटर बघायचा, मग प्रूफ रीडर बघायचा. सो देयर वॉज अ चेन. म्हणजे वेगवेगळी ती माहिती येताना वेगवेगळ्या गेटवरती थांबायची ती, तर ती चालली जायची, म्हणजे प्रत्येक गोष्ट थांबायची. ती अजून टीव्हीमध्ये सुद्धा थांबते की एक असाइनमेंट असतं तिथे थांबते ती बातमी, की नाही रिपोर्टरने दिल्यानंतर ते कोणी असं नाही की लगेच ते गेलं. तर एआयच्या केसमध्ये तसं नाहीये. म्हणजे एआय आता, पण अजून हे पण लक्षात घेण्याची गरज आहे की एआय पण जी माहिती देतोय ती माहिती छापून आलेलीच देतोय तो. म्हणजे मी म्हणतो आता छापून आलाय तर ते कुठल्या पेपरमध्ये छापून आलाय, ती बातमी चुकीची असेल तर गोष्ट वेगळी आहे. मात्र वेन एआय इज ऑल्सो जनरेटिंग न्यूज फॉर यू, दॅट इज फ्रॉम सम सोर्स, सम न्यूजपेपर, सम टीव्ही चॅनल, सम जर्नल. तर आता त्यांनीच चुकीचं दिलं असलं त्याच्यात एआयचा दोष नाहीये. तर सांगायचा अर्थ असा की डिस्क्लेमर आहे, पण ते त्यांनी आपल्या फक्त बचावासाठी केलंय. त्यांचं म्हणणं की आम्ही ते सांगतो ते सत्य आहे. सर थोडा वेगळा पर्स्पेक्टिव्ह. ओके, तू विचार मग वैभव आणि मग
थोडी ओव्हर टेक्नॉलॉजी असा एक प्रभाव दिसतो. स्वीडनमध्ये शाळांमध्ये सोशल मीडिया ओव्हर टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल यूज थांबवलाय. ऑस्ट्रेलियामध्ये पण तसंच झालेलं आहे. सो आगाशी सरांनी जो मुद्दा मांडला होता फटीकचा, तर अँथ्रोपॉनकडे परत जा. उदाहरण कोळ्यांनी पुन्हा एकदा फिल्म प्रोडक्शन सुरू केलं त्यांचं, अशी मध्यंतरी बातमी होती. सो ओव्हर यूज ऑफ टेक्नॉलॉजीचा एकूण मानवी मनावर होणारा परिणाम, त्याच्यात येणारा फटीक, त्याच्यात असलेला एआय आणि एआय हाही एक बबल आहे अशी असलेली चर्चा. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं करता? नाही, पहिले आपण याच्याबद्दल बोलूया की एआय हे बबल आहे का. म्हणजे आता बबल जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ते स्टॉक मार्केटच्या बद्दल बोलतात. कारण अमेरिकेमध्ये आता जेवढाही तो स्टॉक मार्केट वरती चालला त्याच्या मागे लोक वेडे झालेत. म्हणजे लोक पैसे लावायला तयार आहे. काही पण एआय म्हटलं आणि लोक पैसे लावायला तयार आहे. तर असं लोक म्हणतात की हेच झालं होतं जेव्हा रेल्वे आलं होतं, तर लोकांनी त्यावेळी खूप पैसे लावले आणि ते नुकसान झालं. तर जे बेजोस आहे, जेफ बेजोस अमेझॉनचे, त्यांचं असं म्हणणं आहे की हा बबल जरी बस झाला तरी उद्या टेक्नॉलॉजी कुठे जाणार नाहीये. म्हणजे जसं आपण आता जर अगदी लेटेस्ट आपल्याला जर बबल तुम्हाला आठवत असेल, जेव्हा .com बस झाला होता, .com बबल, म्हणजे आजपर्यंत मी जे म्हटलं ना, जेव्हा गुगल आलं होतं, तर त्यावेळी असं वाटलं की सगळ्याच गोष्टी इंटरनेट करेल. म्हणजे अजून 2000 सालीचे म्हणणार गेलं, प्रत्येक माणूस काही ना काहीतरी करायचा. पण ते बबल त्यावेळी म्हणजे किंमत स्टॉक मार्केटमधलं ते बबल बस झालं. पण आज तुम्ही हे बघा की डिजिटल किंवा .com ज्याला जसंही म्हणाल, आपण आपलं ट्रान्सपोर्ट म्हणजे उबर आपण त्याच डिजिटलवरनं चालवतोय, कारण ती टेक्नॉलॉजी तिथे कायम आहे. किंवा तुम्ही म्हणा जर आपल्याला जेवायचं ऑर्डर करायचं ते येतंय. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, बुकिंग करायचं, ट्रॅव्हल करायचं, सगळं इज थ्रू दॅट टेक्नॉलॉजी. जेव्हा त्यावेळी तो बबल होता, बबल बस झाला. आता ती टेक्नॉलॉजी, अंडरलाईंग टेक्नॉलॉजी जी होती दॅट स्टेड. सो बबल विल बस्ट, मे बस्ट, मे नॉट बस्ट, आय डोंट नो. दो एक स्टॉक मार्केट बबल आहे, पण दिस टेक्नॉलॉजी इज फॉर रिअल अँड इट इज हिअर टू स्टे. दॅट इज पॉईंट नंबर 1. दुसरं, जसं तुम्ही म्हणाला की फटीग होईल किंवा लोक त्याच्याशी काय म्हणतात त्याला, बोर होतील. तर एक प्रवाह जो आहे की लोक, म्हणजे आता जर भारताचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला माहिती असेल, गेल्या 2-3 वर्षामध्ये सगळ्यात मोठा बिझनेस जो झाला आहे, मीडिया बिझनेस, म्हणजे आपलं मीडिया आणि एंटरटेनमेंटचं म्हणतोय, तो झालाय कॉन्सर्ट्सचा. म्हणजे पुण्यातही कॉन्सर्ट्स होत असतील, पण म्हणजे दिल्ली, मुंबई सगळ्या ठिकाणी फार एक मोठा म्हणजे आता माझा मुलगा बँगलोरला गेला ते कुठला करण आलुजाच्या कॉन्सर्टसाठी, कारण दिल्लीत झालं नाही त्याला तिथे जायचं होतं. तर फिजिकल जे म्हणता ना, जे तुम्ही म्हणता की आपल्याला, कारण आता असं आहे की तुम्हाला ते गाणं ऐकायचं, तुम्ही ते फोनवरती पण ऐकू शकता, पण तुम्हाला एक फिजिकल म्हणजे काय म्हणायला पाहिजे, एनालॉग म्हणायला पाहिजे इव्हेंट. तर त्या एनालॉग इव्हेंटमध्ये लोकांना त्याच्यासाठी प्रीमियम, म्हणजे लोक जास्त पैसे मोजतात. म्हणजे आजच्या घडीला हे आपण 5 वर्षापूर्वी कुठल्या कॉन्सर्ट्सला लोक म्हणजे असे येतील आणि एवढे स्टेडियम भरतील, वेड्यासारखे लोक जातील. तर हा एक दुसरा प्रवाह आहे की लोकांना आज आपण हे आपल्याला ऑनलाईनही करता आलं असतं, आपण ही जी इव्हेंट केली आहे. मात्र आपण इथे जमलोय कारण आपल्याला एक म्हणजे मनासाठी म्हणा, एक इमोशनल कनेक्ट म्हणा, तर हे तर राहीलच ना इथे. लोक तर त्याचं काय, लोक फटीक होतील, थांबतील, हे ते, पण माणूस आणि माणूस म्हणजे मॅन टू मॅन किंवा ह्युमन टू ह्युमन जो आपला संबंध आहे तो तर कायम राहणार आहे. सध्या एआयच्या एकूण या सगळे टूल्स जेव्हा आले तेव्हा क्रिमिनल सायकोलॉजीने सुद्धा त्यांच्यासाठी वेगळा वापर केला. नेहमी डार्क असतील किंवा क्रिप्टोज असतील, त्याने सोसायटीला फार मोठा जोड येत आहे. त्याचा फार स्ट्रेस सोसायटीमध्ये राहिला, एजन्सीज वरती राहिला. याचा असा काही वापर होऊ शकतो का एआयचा, म्हणजे क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये एजन्सीज मध्ये खूप अधिकारी असतात त्या चिंतेमध्ये की हे अलीकडे व्हिडिओज, फेक व्हिडिओज, फोटोज हे खूप फार आता औपचारिकचा एक प्रकार दिसतो. तर हे तुम्ही जे म्हणताय असे चॅटबोट तयार करून फेक आयडेंटिटीज, या सगळ्या गोष्टींचा क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये कसा वापर होऊ शकतो, याचं काही तुमचं अनालिसिस आहे का, आणि असेल तर ते कसं प्रिव्हेंट केलं पाहिजे सोसायटीमध्ये? बघा, जसं मी आता म्हटलं की मी एक तर काही एआय एक्सपर्ट नाही, मी एआयचा प्रॅक्टिशनर आहे. प्रॅक्टिशनर म्हणजे मी पण आपल्या कामासाठी प्रायमरली जर्नलिझममध्ये मी त्याचा वापर करतो किंवा मी वाचन करतो. मात्र जसं मी म्हटलं की कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी येते, आता जसं तुम्ही डिजिटल अरेस्टच्या बद्दल बोलला,
तर हे डिजिटल अरेस्ट कसं इंटरनेटच्या थ्रू होत आहे. म्हणजे याच्यात एआयचा काही संबंध नाहीये. याच्यात त्यांनी तिथेही माणूस बसतो, तो मागे पोलिसांचं ते लावतो, कोर्टाचं हे लावतो, सगळं ते म्हणजे ते रिअल असतं. तो सेट असतो, जो काही असतो तो रिअल असतो. तर जसं मी म्हटलं की त्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा किंवा फोनचा वापर करून आपण चांगली काम पण करू शकतो, की आपल्याला सामान मागवता येतं, आपल्याला वी कॅन ऑर्डर मेडिसिन, इवन यू कॅन कन्सल्ट अ डॉक्टर व्हिडिओ कॉलिंग करून, किंवा इवन एज्युकेशन फॉर दॅट मॅटर, की आज तर त्या टेक्नॉलॉजीचे म्हणजे फायदे सुद्धा आणि नुकसान सुद्धा आहे. तर मला आठवतं संजय पांडे होते आपले मुंबईचे कमिशनर, नंतर झाले होते संजय पांडे. संजय पांडेंनी डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ते क्राईम, हे मी आता तुम्हाला आत्ताच नाही सांगते, 10-15 वर्षी पूर्वीची गोष्ट सांगतो. तर मी त्यांना म्हटलं की काय सर हे याचा कसा लोक वापर करतील म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीचा क्राईम मध्ये. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ग्रीड कभी जाएगा नहीं, जो आदमी में लालच है ना वो कभी जाएगा नहीं. तो वो भले ही वो मतलब दुनिया डिजिटल हो जाए या फिजिकल हो जाए, लोग क्राईम करते रहेंगे क्योंकि देयर इज अ ग्रीड. आता हे जे डिजिटल अरेस्ट पण म्हणताय किंवा इतरही क्राईम जे आहे सर, कुठलीही जे सायकोलॉजीच्या बद्दल बोलताय, तर देर विल ऑलवेज बी पीपल हू विल बी ग्रीडी, हू विल बी वॉन्टिंग टू टेक डिसएडव्हान्टेज ऑफ द टेक्नॉलॉजी. तर हे तर आपण म्हटलं ना, पण त्याच्यात वेदर द ऍडव्हान्टेज आर मोर देन द डिसएडव्हान्टेजेस हेच बघण्याची गोष्ट आहे, जे आता आपल्याला त्याचं काही उत्तर नाही. हॅलो. हा सर. सर मला प्रश्न एक विचारायचा आहे की म्हणजे जर्नलिझम ही एक वेगळी कॅटेगरी होती, तसं न राहता प्रत्येक क्षेत्रातली माणूस कुठेतरी जर्नलिझम मध्ये येईल. जसं मी एक 6 महिन्यापूर्वी माझा युट्यूब चॅनल चालू केला. 25 वर्ष माझा डिजिटलशी काही संबंध होता. आय वॉज अ टीचर आणि मी माझा ब्रॉडकास्ट चालू केला. तर मला आता लक्षात आलं की एआय जे आहे, एआय म्हणजे माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे. तर एआयला माणूस फॉलो नाही करणार, अनुकरण करणार नाही, तो त्याच्याकडे समीक्षेच्या दृष्टीने बघेल. पण एक इंडिव्हिज्युअल जर्नलिझम जे आहे, ज्याला व्यक्तिगत पत्रकारिता म्हणतात, की तो सगळं पत्रकार एकटाच सगळं बघेल आणि असे पत्रकारितेचे स्कूल्स तयार होतील की ज्यांचं ओपिनियन सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये घेऊ. म्हणजे जसं मी एआयचं घेईल तसं खांडेकर सरांचं पण ओपिनियन जर त्या विषयावरती अवेलेबल असेल युट्यूबवरती तर ते मी नक्की ऐकेल. माणसाचं कुठेही महत्व कमी नाही होणार, पण त्या पद्धतीची जी जर्नलिझम आहे त्याचं भविष्य पुढे कसं असेल. नाही बघा, एक बदल आपल्याला ऑलरेडी दिसायला लागला आहे की जे इन्स्टिट्यूशनल वर्सेस इंडिव्हिज्युअल. तर लोकांचा जे इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्सर आहे त्यांच्यावरती विश्वास वाढला आहे, लोक त्यांना बघत आहे. तर हे तर आपण बघतोच आहे ना की लोक बघतात आहे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की त्रिवेदी बचेगा म्हणजे काय, की एक तर ओरिजिनल रिपोर्टिंग जो करणारा तो वाचेल आणि दुसरं ओपिनियन देणारा वाचेल. म्हणजे ओपिनियन म्हणजे तुमचं मत काय आहे ते लोकांना जाणून घ्यायचं आहे. तर हे जे तुम्ही म्हणता ते बरोबर म्हणताय की हा अजून म्हणजे इट विल ऑल्सो एक्सेलरेट असं मला वाटतं की लोकांना, कारण इन्स्टिट्यूशनपेक्षा इंडिव्हिज्युअलवरती विश्वास नाही. आता ते इंडिव्हिज्युअल तो घालवतील हा एक वेगळा भाग आहे, पण इन्स्टिट्यूशनपेक्षा लोकांचा भरोसा असल्यामुळे जसं तुम्ही म्हणता की माझं चालू होतं. आणि दुसरं असं झालं ना की प्रत्येक, तुम्ही म्हणाला की मी टीचर होतो, तुम्ही शिकवायचा, तर तुम्ही पण आता जर्नलिस्ट झाला. तर एका प्रकारे या टेक्नॉलॉजीमुळे हे पण झालं ना की प्रत्येक सगळेच लोक जर्नलिस्ट आहेत. तुमच्याकडे हातात कॅमेरा आहे, तुम्ही कुठेही काही शूट करा आणि अपलोड करा. तर प्रत्येक माणसाला त्यांनी टेक्नॉलॉजीनी हे केलेलं आहे. आणि आता एआयचं आपण अनुकरण करणार की आपण त्याला चॅलेंज करणार, तर मी जसं म्हटलं ना की आपण माणसाचा जो स्वभाव आहे तो पत्रकाराचाच नाही, तो नेहमी त्याला जिज्ञासा असते किंवा त्याला प्रश्न असतात, त्याचमुळे आपण जगतो. तर त्याच्यामुळे आपण चॅलेंज करूच आणि करतच राहू आपण. शेवटचा प्रश्न सर, ओपन एआयचे सीईओ जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना विचारलं गेले की तुम्ही यायला काय विचारणार, तर त्यांनी सांगितलं की आनंदी कसं आहे ते कधीच विचारणार. तर मला असं विचारायचं, पत्रकारांनी यायला काय नाही विचारलं पाहिजे. नाही, मला वाटतं की पत्रकारांनाच आनंदी राहण्याची गरज आहे. कारण काय आहे की आपण फार सगळ्या जगातलं दुःख आपण आपल्या म्हणजे आपल्याला वाटतं की हे कसं केलं, यांनी कसं केलं. अगदी ते ट्रम्प पासनं, चायना पासनं, मोदी, सगळंच आपल्याला म्हणजे पुरी दुनिया का बोझ हम अपने कंधों पे उठाते. तर मला वाटतं की आनंदी कसं राहावं पहिले तर आपल्याला हे शिकायची गरज आहे पत्रकारांना. आणि म्हणजे काय नाही विचारायचं असा काही प्रश्न नाही. कारण बघा, मी एक जेव्हा म्हणजे सगळ्यांना शिकवायचो किंवा ट्रेनिंग द्यायचो,
तेव्हा मी एकच गोष्ट म्हटली की आपण पत्रकार का झालो, आपण पत्रकार किंवा तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं तर काय काय कारण आहे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. तर मी नेहमी एकच गोष्ट सांगतो, जर तुमच्यामध्ये जिज्ञासा नसेल, तुमच्यामध्ये प्रश्न विचारण्याची क्षमता, म्हणजे तुम्हाला जर काही कौतूहल नसेल, कुठलं तुम्हाला जर शिकायचं नसेल काही, तर तुम्ही कुठली बातमी करता, जर तुम्ही प्रश्नच विचारणार नाही तर तुम्हाला उत्तर मिळणार नाही. म्हणजे अगदी तुम्ही कुठल्या स्पॉटला गेला तर तरी मिळणार नाही माहिती, किंवा तुम्ही म्हणजे कुठली बातमी, ही बातमी पास करायची किंवा नाही करायची, त्याच्या रिपोर्टरला प्रश्न विचारला, जर तुम्ही डेस्कवर आहात तर प्रश्न विचारणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण त्या आणखीन जास्त लागू पडतो पत्रकाराला. तर मला तर असं वाटतं की आपण सर्व प्रश्न विचारायला पाहिजे. फक्त पत्रकाराला जो धर्म आहे त्याचा, तो धर्म असा की जे कोणी बोलतं त्याच्यावरती आपण विश्वास करत नाही, त्याला आपण डबल चेक करतो. तर तो जो आपला शक्की स्वभाव आहे की नाही, हमको भरोसा नाही, आप सही नहीं कह रहे हो, म्हणजे आपलं पहिले सिनिकल आपण म्हणतो ना, आपण सिनिकल का आहोत, तर तीच गोष्ट लागू पडते की आपण विचारा त्याला, पण त्याच्यावरती विश्वास नका करू, डबल चेक करा. AI ने निर्माण केलेले सगळे प्रॉब्लेम्स एकत्र करून एआयलाच विचारलं की याला कसं कॉम्बॅट करायचं. विचारून बघा. शेवटचे 2 प्रश्न, राहुल आणि मग योगेश. सर 20 वर्षापूर्वी तुम्ही जितके त्रिवेदी निवडले आमच्यासारखे ते बऱ्यापैकी टिकलेले आहेत, ते बचे. पण आता या एआयच्या जमान्यामध्ये जवळपास भरपूर असे विद्यार्थी त्यांच्या वतीने प्रश्न विचारतात की त्यांनी कसं प्रक्रिया राहायला पाहिजे की तुम्हाला सामोरं जाताना नहीं, मैंने जैसे कहा कि कोई जो बेसिक चीज है वो बदलती नहीं है, और बेसिक चीज ये है कि अगर आप सवाल नहीं पूछेंगे तो आप पत्रकार नहीं बन सकते. तो आप एआई से पूछिए, आप सरकार से पूछिए, आप पुलिस से पूछिए, आप किसी अमिताभ बच्चन से पूछिए, किससे भी पूछिए, लेकिन अगर सवाल पूछना हमारा अगर बचना है तो सबसे पहले तो सवाल पूछना हमको जिज्ञासा होना चाहिए. अगर आप में जिज्ञासा नहीं है तो आप पत्रकारिता में बताइए. तो अगर मैंने कहा ना कि अगर पहली चीज ये है कि जिज्ञासा को मरने मत दीजिए, सवाल पूछिए, जवाब सुनिए एआई से या और भी जगह से, लेकिन आंख बंद करके उस पर विश्वास नहीं करना चाहिए. त्याला आपण डबल चेक करण्याची गरज आहे, क्रॉस चेक करण्याची गरज. हा झाला पहिला भाग. आणि दुसऱ्या पिढीला म्हणजे मला वाटतं की 20 वर्षापूर्वी जब लोग आए थे तो उसकी एक वजह ये भी थी कि हमको टेक्नोलॉजी से बहुत डर लगता था, जो कि आज की पीढ़ी को नहीं लगता है. अब उसका वजह ये भी थी की जे आपलं काही इकॉनॉमिक बॅकग्राऊंड होतं, की आपल्याकडे काही कम्प्युटर नव्हतं घरी किंवा लॅपटॉप नव्हतं, त्यावेळी मोबाईल येतच होता. तर दुसरी गोष्ट, इफ यू हॅव टू सर्व्हाइव्ह यू हॅव टू लर्न टेक्नॉलॉजी और बी फ्रेंड विथ टेक्नॉलॉजी. असं मी म्हटलं की पंकज उदाहरण दिलं की पंकज वॉज अ फ्रेंडली विथ टेक्नॉलॉजी, व्यंकटेश. So if you are not friend with technology, in this case AI, so you cannot wish away AI. You have to learn AI. You have to sort of change yourself with AI. तर पहली गोष्ट ती जिज्ञासा असली पाहिजे, सवाल पूछना चाहिए. और दूसरी कि जो आपका AI को अपना दोस्त बनाएंगे, उसको जैसे मैंने आपको एनवीडिया वाला बताया कि somebody who knows AI will take away your job. AI will not take away your job. So keep learning. That's what I would say. सर माझा प्रश्न न्यूज अँकरच्या अँगलनी आहे आणि त्याच्यामध्ये मला विचारायचं की येणाऱ्या काळामध्ये आता आपण बघितलं काही ठिकाणी न्यूज अँकर एआय बघितले आपण, तर त्याचं फ्युचर आणि ह्युमन इमोशन्सला हा एआय अँकर मॅच होऊ शकतो का, तुमचं ऑब्झर्वेशन? नाही बघ, आता असं आहे ना अश्विन, की तुझाही अँकर क्लोन बनू शकतो. म्हणजे तू जसं बोलतो तसं एआय बोलू शकतो. आणि असे म्हणजे आता आजतकमध्ये असे अँकर ज्यांचे आपण एआय क्लोन बघितलेले आहेत, तर ते फार ब्रूटमध्ये मी बघितलं की कुठल्या रिपोर्टरचा एक क्लोन बनलेला आहे. तर आता पहिली गोष्ट अशी आहे की ते क्लोन बनवण्याचं फार सोपं झालेलं आहे. म्हणजे सोपं झालं म्हणजे तू जे काम करतो किंवा मी जे काम करतो ते एआय अगदी त्यांना कळणार सुद्धा नाही की अश्विन बोलतोय की खराब अश्विन बोलतोय की एआय अश्विन बोलतोय. मात्र माझं असं मत आहे, म्हणजे हे माझं मत आहे की आपण जेवढे एआय अँकर वगैरे आलेत, म्हणजे ज्याच्यात गरज नाही, मी जसं मी म्हटलं की व्हॉइस ओव्हर, पण मला असं वाटतं की अजूनही कुठला एआय अँकर सफल झालेला नाही. एआय म्हणजे नुसता एआय, म्हणजे नॉट द क्लोन ऑफ एआय. आय एम सेइंग दॅट द ओरिजिनल, म्हणजे कोणी तो अजून तेवढा काही पॉप्युलर झालेला नाहीये, त्याच्यात अजूनही तो होत आहे, म्हणजे चेंजेस होतात. योगेश, शेवटचा प्रश्न. तर त्याच्यात सॉरी माझं म्हणणं असं आहे ना की एआयला म्हणजे लोकांना काय असतं ना, लोकांना हिरो पाहिजे असतो, लोकांना एक चेहरा पाहिजे असतो. तर तो एआय म्हणजे अश्विनला लोक ओळखतात, तर अश्विनचा ते क्लोन बनवेल.
तर पीपल विल स्टील नीड स्टार्स. म्हणजे माझं असं मत आहे की अजूनही पर्सनॅलिटीची गरज एआयला लागणार आहे, आणि ती पर्सनॅलिटी हॅज टू बी रिअल. म्हणजे वी डोंट नो इफ इन फ्युचर देर विल बी एआय विल क्रिएट, कारण की एआय विल हॅज ऑलरेडी क्रिएटेड इन्फ्लुएन्सर वगैरे होते. पण मला वाटतं की त्या एआयलाही कुठला माणूस पाहिजे ज्याची त्याची कॉपी करता येईल. जे तू असू शकतो, साहिल असू शकतो, कोणी असू शकतो तू, पण त्या अँकरलाही एका माणसाची, खऱ्या माणसाची गरज आहे ना, त्याच्यात तो कॉपी करू शकतो. बेसिसवरती ज्या काही बातम्या जनरेट होतील, त्याचा डेटा होईल, मीडिया कंपन्या एआय कंपन्यांना विकतील, त्याच्या आधारे मीडिया कंपन्यांचा रिव्ह्यू चालेल, त्याचा शेअर पत्रकारांना एक तर मी इतक्या वरती नाही की मला हे माहिती आहे की पण मला असं वाटतं ना की एआय जरी नसला तरी मीडिया समोर जे संकट आहे रेव्हेन्यू, तर ते खरं आहे. म्हणजे मी म्हटलं ना, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे की, आणि हे मला जे सुधीर अग्रवाल जे भास्करचे त्यांनी सांगितलं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की पहिले कुठलं टीव्ही चॅनल असू द्या, वर्तमानपत्र असू द्या, त्यांच्याकडे लोक काय ऍडव्हर्टाईज करायला यायचे, त्यांच्याकडे एक गठ्ठा लोक होते, म्हणजे दे हॅड अन ऑडियन्स टू सेल, सो टू से, की म्हणजे त्यांच्याकडे रीच होती. रीच म्हणजे की बाबा माझ्याकडे 10 कोटी प्रेक्षक आहे, 5 कोटी प्रेक्षक आहे, किंवा माझं सर्क्युलेशन एवढं आहे. तर तुम्हाला पुण्यात काही बातमी, म्हणजे कुठलं प्रॉडक्ट लॉन्च करायचं, सकाळमध्ये छापलं म्हणजे सगळं पुण्याला कळून जाईल. तर दॅट इज वाय दे बॉट, ऍडव्हर्टायझर बॉट द न्यूजपेपर. म्हणजे न्यूजपेपर म्हणा, टीव्ही म्हणा, की बाबा महाराष्ट्रात करायचं, ठीक आहे, मराठी चॅनलवरती जाहिरात करा. आता काय झालंय की गुगल आणि मेटामुळे, आणि आता काही प्रमाणात अमेझॉन, म्हणजे आता काय आपली कॉम्पिटिशन जी आहे ती इव्हन झोमॅटो मध्ये पण ऍड आहे, इव्हन झॅप्टो मध्ये ऍड आहे. तर लोक आता जिथे ट्रान्झॅक्शन, कारण शेवटी त्याला तर माल विकायचा आहे, म्हणजे तो तुम्हाला मला जो जाहिरात देतो त्याला तर माल विकायचा आहे. तर आता तो अमेझॉनवरतीच पैसे खर्च करतोय. हा, म्हणजे गुगल तर आहेच, म्हणजे गुगल आणि मेटा तर आहेच. माझं म्हणणं की आता कॉम्पिटिशन झेप्टो पण आहे आणि ब्लिंकिट पण आहे, कारण तिथेही जाहिरात ते प्रमोटेड असतं त्यांचं. तर जी कंपनी जाहिरात देणारी, त्याचा गोल आहे की माल माझा विकला गेला पाहिजे. तर त्यामुळे जी रीच आपल्याकडे होती, आणि ती पण टार्गेटेड, बाबा तुम्हाला अमुक सामान पाहिजे, तुमच्याकडे तुम्हाला ते टार्गेट करेल. आता आपण जेव्हा म्हणजे वर्तमानपत्रामध्ये किंवा टीव्हीवरती देतो, तर लॉट ऑफ रीच गेट वेस्टेड म्हणजे, कारण ते बऱ्याच लोकांना ते प्रोडक्ट नकोच पाहिजे, किंवा तर हे आता काय झालंय की जे ऍडव्हर्टायझिंग आहे, म्हणजे डिजिटल ऍडव्हर्टायझिंग आपण तो खूप ग्रो करतोय, त्यातले 80% 85% जस्ट बिटवीन गुगल अँड मेटा, या दोघांकडेच ते 100 पैकी 80-85. उरलेलं जे आहे म्हणजे 15% 20% ते आपल्या डिजिटलमध्ये, म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवरती येतात. तो प्रॉब्लेम इज बिकॉज वी आर नॉट, मीडिया कंपनीज आर नॉट ओनिंग द प्लॅटफॉर्म. म्हणजे पेपर कसा होता, तो एक प्लॅटफॉर्म होता, टीव्ही चॅनल कसा होता, एक प्लॅटफॉर्म होता, जरी का तो दुसऱ्याच्या केबलवर ठेवतो. तो प्लॅटफॉर्म आता युट्यूब झालेला आहे, तो आता फेसबुक झालेला आहे, तो इंस्टाग्राम झालेला आहे. सो दिस इज द प्रॉब्लेम विच इज फॉर रिअल. इट हॅज नथिंग टू डू विथ द AI. AI will only accelerate the problem, as I said, कि people will not go to your website, to your YouTube. They will just get that summary there, and तर तुम्हाला असं कॉन्टेंट बनवावं लागेल की लोक त्याच्यासाठी येतील, त्याच्यासाठी पैसे मोजतील. तर म्हणजे जगामध्ये फक्त न्यूयॉर्क टाइम्सला ते जमलं, बाकी इथं अजून कोणाला जमलेलं नाही. तर आपण खरोखरी त्या बातमीसाठी एवढी मेहनत करतोय का की लोक त्याच्यासाठी पैसे देतील, हा म्हणजे महत्वाचा भाग आहे. तर मला वाटतं की अजूनही म्हणजे मी नाही सांगणार, आय एम अ होपफुल पर्सन. मला असं वाटतं की अजूनही मी आशावादी आहे की त्यातनं मार्ग निघेल, कारण अजूनही पेपर निघतात, अजूनही चॅनल चालतात, अजूनही लोक काम करतात. आणि शेवटी लोकांना मी म्हटलं ना की विश्वास ब्रँडवरती असतो, सकाळ असतो त्या टाइम्सवरती, त्याच्यावरती त्यांचा लोकांचा विश्वास असतो किंवा इथे छापूराला म्हणजे बरोबर आहे. तर म्हणून हे टिकतील, पण तुम्हाला मला पैसे मिळतील की नाही मला माहित नाही. धन्यवाद सर. मला वाटतं आणखी खूप लोकांच्या मनात प्रश्न असणार आहेत, पण मयुरेश सुरुवातीला म्हणाला होता की ही इज अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. आपण जवळपास 2 तास झाले बोलतोय आणि बरेच इन्साइट्स नव्याने लोकांना मिळाले असतील. आय एम शुअर इथे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही बऱ्याच गोष्टी नव्याने आणि काय करायला पाहिजे हे अनुभवात सरांनी सांगितलेलं अनेक गोष्टी कळल्या असतील.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आज आपण व्यंकटेश चपळकर सरांच्या आठवणीसाठी हे स्मृती व्याख्यान आयोजित केलेलं होतं. त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल तुम सर्वांचे मी आभार मानतो. खरं तर सरांनी खूप व्यापक पद्धतीने हा विषय मांडलेला आहे. ज्या त्रिवेदींना जे सगळे प्रश्न पडले होते त्यांना ती उत्तरं त्याची बऱ्यापैकी मिळाली आहेत असं मी मानतो. कारण की असं मी सर तुमचं भाषण ऐकताना असं मला वाटलं की त्रिवेदी बचेगा की नाही असं त्रिवेदीला पहिल्यांदाच प्रश्न पडलेला दिसतोय. आपण त्या AI ला स्वीकारूयात आणि त्रिवेदी वाचेल असं माझं मत सरांचं भाषण ऐकून झालेलं आहे. खरं तर ह्या व्याख्यानासाठी चपळकर कुटुंबीय, खेळकर कुटुंबीय उपस्थित राहिले, त्याचप्रमाणे माध्यम क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले, त्या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असेल जाहीर करतो. धन्यवाद. आणि पत्रकार संघाचे संस्थापक जस करंदीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी आपण व्याख्यान आयोजित करतो. तर 25 मे रोजी माजी लष्कर प्रमुख मनोज पांडे सरांचं व्याख्यान पत्रकार संघात सकाळी 11 वाजता आयोजित केलेलं आहे. आपण सर्वांना उपस्थित राहावं ही विनंती. चला, थँक्यू.